सुरू झालं संकेत. नमस्कार. लोकसंवाद प्रतिष्ठानच्या वतीनं कविता तरुणाईची या कार्यक्रमात मी संकेत कुलकर्णी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. राज्यभरातून आलेल्या सगळ्या कवींचंही स्वागत करतो. मराठवाड्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक अशा सगळ्यांनी एकत्र येऊन संस्थात्मक कामात स्वतःला सामावून घ्यावं, वेगवेगळे उपक्रम राबवावेत, त्या हेतूनं लोकसंवाद प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. त्याचा एक भाग म्हणून ही संवादमाला सुद्धा सुरू केली आपण. या संवादमालेमध्ये आपण जाणताच की आतापर्यंत ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे असतील किंवा निवृत्त प्रशासकीय अधिकारी कृष्णा भोगे असतील, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, माणिकराव साळुंके, पत्रकार विजय चोरमारे, इस्माईल पठाण, नामवंत अर्थतज्ञ डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्यापर्यंत पासून अनेक मान्यवरांनी या संवादमालेमध्ये आपल्याशी संवाद साधला. मग ते अगदी विश्वंभर चौधरी, प्रकाश पवार असोत की खासदार सुप्रिया सुळे, राजू शेट्टी हे मान्यवर असोत किंवा अगदी कुमार केतकरही, या सगळ्या मान्यवरांनी या लोकसंवाद प्रतिष्ठानच्या मंचावरून आपल्याशी संवाद साधला. त्यांचे शिक्षण, राजकारण, समाजकारण या विषयावरचे किंवा कृषी विषयावरचे विचार आपल्याशी त्यांनी शेअर केले. आपण आपलं सध्या राजकीय परिस्थिती अशी आहे की सगळ्यांना माहिती आहे अमृत महोत्सव की हिरक महोत्सव नेमका काय सुरू आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना लोकसंवाद प्रतिष्ठाननं 22 ऑगस्टला कविता स्वातंत्र्याची हा कार्यक्रम घेतला. त्याला राज्यभरातून अनेक मान्यवर कवी आले होते आणि या कार्यक्रमाला प्रतिसादही चांगला मिळाला. यानंतर आज आता आपण कविता तरुणाईची हा कार्यक्रम घेत आहोत आणि त्याला सुद्धा राज्यातल्या बहुतांश भागातून तरुण आणि जिंदादिल कवी, कवयित्री आज आपल्या सोबत इथे आलेले आहेत. परभणीचे रामप्रसाद वावळ आहेत, रायगडचे बंडू अंधेरे आहेत, सोयगावचे स्वप्नील चौधरी आहेत, नांदेडहून सुहासिनी देशमुख आलेले आहेत, साताऱ्याचे शशिकांत कोळी, आमचे औरंगाबादचे दसू जाधव, नाशिकचे प्राजक्त तनपुरे, जळगावहून गुंजन पाटील, हे सगळे आपल्या समोर आज कविता सादर करणार आहेत. या सगळ्या कवींचं लोकसंवाद प्रतिष्ठानच्या वतीनं मी स्वागत करतो. आजच्या या कवी संमेलनाच्या निवेदक मुंबईच्या यामिनी दळवी यांचंही स्वागत करतो. या सगळ्या कवींचे लोकसंवाद प्रतिष्ठानच्या वतीनं आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईलच, पण आपण आमच्या शब्दाला मान देऊन इथे आलात त्याबद्दलही आभार मानतो. आजच्या दिवशी एक खरं तर दुःखद बातमी सुद्धा आपल्याला कळाली आहे, ती म्हणजे प्रसिद्ध लेखक, नाटककार जयंत पवार यांचं निधन झालंय. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या त्यांच्या प्रसिद्ध कथासंग्रहाला 2012 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. किंवा त्यांच्या आधांतर या नाटकावरती आलेला लालबाग परळ हा सिनेमा सुद्धा आपण पाहिला असेल. जयंत पवारांना लोकसंवाद प्रतिष्ठानच्या वतीनंच आपण शब्दसुमनांनी श्रद्धांजली अर्पण करू आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया. पुढची सूत्र मी निवेदिका यामिनी दळवी यांच्याकडे सोपवतो. नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. खर तर आजचा रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता कवी संमेलनासाठी उपस्थित राहावं असं तुम्हाला वाटलं, खरं तर खूप मनापासून यासाठी तुमच्या सगळ्यांचे सर्वप्रथम आभार आणि तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. लोकसंवाद फाउंडेशन आयोजित कविता तरुणाईची हा कार्यक्रम आज आपण घेतोय आणि खरं तर लोकसंवाद ही जी चळवळ आहे त्याच्याबद्दल आताच थोड्या वेळापूर्वी आमचे मित्र संकेत कुलकर्णी यांनी सांगितलंय. लोकसंवाद, संवाद हा किती महत्वाचा असतो हे या माध्यमातून खरं तर आपल्याला कळतं. अनेक नामवंत मान्यवर सुद्धा आमच्या ह्या कवी संमेलनाच्या आधी गेल्या कित्येक दिवसांपासून इथे हजेरी लावतायत आणि त्याच्यामधली ही आमची आणखी एक ओंजळ खरं तर कवितेची. राज्यभरातल्या कवींचा यामध्ये सहभाग आहे आणि संवाद किंवा बोलणं हे किती महत्वाचं असतं हे कवी फैज अहमद फैज यांनी सांगितलंय त्यांच्या कवितेतून. आणि ते म्हणतात की बोल की लब आजाद है तेरे, बोल की जबा अब तक तेरी है. बोल की लब आजाद है तेरे, बोल की जबा अब तक तेरी है. तेरा सुतवा जिस्म है तेरा, बोल की जबा अब तक तेरी है. क्या बात है. देख की आहन की गर की दुकान में तुन है शोले, सुर्ख है आहन,
खुलने लगे कुल्फों की दहाने, फैला हर एक जंजीर का दामन। बोल ये थोड़ा वक्त बहुत है, बोल ये थोड़ा वक्त बहुत है, जिस ओ जबा की मौत से पहले, बोल की सच जिंदा है अब तक। बोल जो कुछ कहना है कह ले, बोल जो कुछ कहना है कह ले. कवी फैज अहमद फैज यांनी तेव्हापासून लिहिलेली जी कविता आहे, हे बोलणं, हा संवाद, हा लोकसंवाद, ही लोक चळवळ किती महत्वाची आहे. खर तर माणसाची सगळ्यात प्राथमिक गरज म्हणजे संवाद, बोलणं. आणि हाच संवाद, हेच म्हणणं, हे सांगणं, हे लोकसंवादाच्या माध्यमातून खर तर या सगळ्या चळवळीतल्या माणसं ही जी आहेत ती पुढे येताना दिसत आहेत. आणि त्यातलंच हे कवी संमेलन. तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. लोकसंवादच्या निमित्ताने आम्हा सगळ्या कवींना सुद्धा एक नवीन व्यासपीठ, खरं तर कोरोनाच्या काळामध्ये आपली सगळ्यांची भेट होऊ शकली नाही, कविता ऐकवता आल्या नाहीत, कवींना ऐकता आलं नाही. तुमच्यासारखे रसिक सुद्धा आम्ही खूप मिस केले. आणि लोकसंवादच्या माध्यमातून किमान ऑनलाईन कवी संमेलनाच्या निमित्ताने का होईना, पण अशी व्हर्च्युअल भेटता येत आहे, काही ऐकवता येत आहे, काही ऐकता येत आहे, ही सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि फार वेळ न घेता मी थेट कवी संमेलनाला सुरुवात करतेय. सगळ्यात पहिला कवी आहे जो खर तर श्रावणाचा महिना सुरू आहे आणि आपण काही जण फिरायला जात आहेत, काही जण घरामध्ये कोरोना किंवा इतर सगळ्या आजूबाजूला कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे काही जण घरी बसून सुद्धा आपली सुट्टी किंवा जे काही वर्क फ्रॉम होम आहे ते एन्जॉय करताना दिसत आहेत. मात्र श्रावण किंवा निसर्ग, पाऊस, ही जी निसर्गाची वेगवेगळी रूपं आहेत, ही सगळी रूपं, ही सगळी आठवली की सगळ्यात पहिला आठवतं ते म्हणजे कोकण. खर तर महाराष्ट्राचा किंवा जगभरातला सगळ्याच भाग, जगातली सगळीच वसुंधरा जी आहे ती हिरवाईने नटून जाते. मात्र त्यातल्या त्यात कोकणाचा जो सॉफ्ट कॉर्नर आहे, तर कोकणामधून, अशा हिरव्यागार कोकणामधली जे निसर्ग सौंदर्य आहे ते आपल्या कवितेतून मांडणारा कवी आहे कवी बंडू अंधेरे. बंडूच्या शब्दात सांगायचं झालं तर त्याची एक कविता आहे की माझ्या आभाळाचं पूर तुझ्या आभाळी जाईल, तुझ्या पावसाची गाणी माझा पाऊस गाईल. माझ्या आभाळाचं पूर तुझ्या आभाळी जाईल, माझ्या पावसाची गाणी माझा पाऊस गाईल. मऊ कापसाळ मेघ कांती सावळी सावळी, मऊ कापसाळ मेघ कांती सावळी सावळी, माझं विरघळे क्षीण मेघ दाटता आभाळी. आणि मेघ पिऊन नभास, मेघ पिऊन नभास, ऋतू गर्भार राहील, तुझ्या पावसाची गाणी माझा पाऊस गाईल, तुझ्या पावसाची गाणी माझा पाऊस गाईल. खूप खूप स्वागत बंडू. बंडू तू अनम्यूट कर बंडू. येस. कोकणाला आणि रायगडला पहिला मान दिल्याबद्दल धन्यवाद यामिनी. पाऊस आणि कोकणाचं खूप सुंदर आणि असं हळवं नातं आहे. पावसाची एक कविता घेणार आहे. त्यात लोकसंवाद फाउंडेशनला धन्यवाद देतो की मला सहभागी करून घेतलं आणि ही संधी दिली, त्याबद्दल आभार. जयंत पवार सरांना श्रद्धांजली वाहून आपण सुरू करतोय. खूप वाईट बातमी आलेली आहे सकाळीच. पावसाचा विषय निघालाय आणि यामिनीने काही ओळी पण ऐकवल्या माझ्या. त्या साधारण माझा विचार होता घेण्याचा, पण तिने ऐकवल्यात. एक चारोळी आणि एक कविता. की कोकणातलं कसं असतं बघा, की महिलांचं जे माहेरी येणं किंवा पावसात त्यांचं जे माहेरचं नातं आणि तिथं जाऊन ते माहेर वाशीन असतात, त्यांच्याविषयी एक कविता आहे. त्याच्या आधी चारोळी घेतो बघा. आषाढाच्या डोळ्यातून, आषाढाच्या डोळ्यातून गेले काजळ वाहून, आषाढाच्या डोळ्यातून गेले काजळ वाहून, मेहंदी लागल्या वाजती पायी नदीच्या पैंजण, मेहंदी लागल्या वाजती पायी नदीच्या पैंजण, मंद झोंबरी झुळूक गंध तिचा मखमली, मंद झोंबरी झुळूक गंध तिचा मखमली, असा छळतो श्रावण
त्यात तुझी आठवण, असा छळतो श्रावण, त्यात तुझी आठवण. आणि कविता घेणार आहे. गाऊन सादर करतो त्याच्यामुळे थोडेसे लक्ष देऊन शब्दांकडे. आला पाऊस जोरात, आला पाऊस जोरात, आला पाऊस जोरात, आला पाऊस जोरात. आठवणी पावसाच्या, आठवणी पावसाच्या, माझ्या नाचती दारात. आला पाऊस जोरात, आला पाऊस जोरात, आला पाऊस जोरात. सारे आभाळ दाटले, सारे आभाळ दाटले, सारे आभाळ दाटले, सारे आभाळ दाटले. थेंब थेंबात साठले, थेंब थेंबात साठले, थेंब थेंबात साठले, थेंब थेंबात साठले. आले उतरून खाली, आले उतरून खाली, पसरले अंगणात. आला पाऊस जोरात, आला पाऊस जोरात, आला पाऊस जोरात. आणि मग सया जेव्हा येतात किंवा ज्या मैत्रिणी सगळ्या जमा होतात माहेरवाशिनी, त्यांच्याविषयी प्रतिकात्मक आहे की हात हातात गुंफती, हात हातात गुंफती, सया पागोळ्या नाचती, सया पागोळ्या नाचती, सया पागोळ्या नाचती, सया पागोळ्या नाचती. हिरवा पांघरून शेळा, हिरवा पांघरून शेळा, जरे मिरुग लाडत. आला पाऊस जोरात, आला पाऊस जोरात, आला पाऊस जोरात. पाट पाटात मिसळे, पाट पाटात मिसळे, पाट पाटात मिसळे, पाट पाटात मिसळे. साचे गालावरी तळे, साचे गालावरी तळे, साचे गालावरी तळे, साचे गालावरी तळे. लोट किंचाळत आले, लोट किंचाळत आले, नदी घालते पोटात. आला पाऊस जोरात, आला पाऊस जोरात, आला पाऊस जोरात. शेवटचा कडवास आहे की एका आभाळाची राणी, एका आभाळाची राणी, तिच्या डोळा वाहे पाणी, तिच्या डोळा वाहे पाणी. तिला लांघे ना उंबरा, तिला लांघे ना उंबरा, मन भिजे पावसात. आला पाऊस जोरात, आला पाऊस जोरात, चाळ बांधून पायात. आला पाऊस, आला पाऊस जोरात. धन्यवाद. वा वा वा, क्या बात है, क्या बात. जर हे कवी संमेलन म्हणजे जरी असं ऑनलाईन असलं तरी जर ते लाईव्ह असतं एखाद्या सभागृहात, तर नक्कीच प्रचंड टाळ्या, प्रचंड शिट्ट्या, प्रचंड वा वा ही लाईव्ह ऐकता आली असती आपल्याला. आणि ती खरं तर मिस करतोय. मात्र लोकांच्या कमेंट्स खूप येत आहेत व्हॉट्सअप वरती, फेसबुक वरती. लोक हा कार्यक्रम बघतायत आणि तुझी कविता खूप आवडली आहे बंडू. जर आपण पावसाचं आणि इतर या सगळ्या श्रावणाचं वर्णन करायचं झालं तर मौनाची भाषांतरेमध्ये कवी संदीप खरे असं म्हणतो की ही उन्हे रेशमी होती, चांदणे धदीचे होते. ही उन्हे रेशमी होती, चांदणे धदीचे होते, कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते. वा वा. संकेत स्थळांचे सूर
त्या लालस ओठी होते. संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते. ती वेळ पुरी या होती अन झाड मारवा होते. ती वेळ पुरी या होती अन झाड मारवा होते. सगळ्यांनीच आतापर्यंत म्हणजे मला वाटत नाही असा कुठलाही लेखक किंवा कवी असेल ज्याने पावसाचं निसर्गाचं वर्णन आपल्या कवितेतून केलं नसावं. आणखी पुढच्या एका कवितेला बोलवतीये, ज्या शहराला खरं तर साहित्यिक सांस्कृतिक असा वारसा लाभलाय ते शहर नाशिक. आणि नाशिक मधली कवयित्री प्राजक्ता नागपुरे. सध्या प्राजक्ता अभ्यास करते आहे, विद्यार्थिनी आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून ती लिखाण आणि म्हणजे कविता लेखन असेल किंवा स्तंभ लेखन असेल फेसबुकवरती सुद्धा ती लिहिते. ती तिच्या एका कवितेमध्ये असं म्हणते की तू उन्हासारखा आहे रखरखता पेटता, तू उन्हासारखा आहे रणरणता पेटता रखरखी, गुलाबी थंडी कोसळणारा पाऊस यांच्या पलीकडे जगणारा, गुलाबी थंडी कोसळणारा पाऊस यांच्या पलीकडे जगणारा. मी आमंत्रित करते आपल्या लिखाणामधून तरलपणा संवेदना जपणारी कवयित्री प्राजक्ता नागपुरे. धन्यवाद यामिनी. खरं तर लोकसंवाद फाउंडेशनचे मी सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी खरंच कोरोनाच्या काळात एक खूप गेले काही महिने आपण सगळेच खूप स्ट्रेसफुल वातावरणात जगतोय आणि त्यामध्ये थोडासा विरंगुळातही पावसाच्या साथीने पावसाच्या कवितांचा आनंद ऐकवणं हे सगळंच खूप हवंसं असतं. आणि ती संधी दिल्याबद्दल लोकसंवाद फाउंडेशनचे सर्वप्रथम आभार मानते मी. आणि आज मी माझ्या कवितेच्या ऐवजी खरं तर तरुणाईमध्ये अतिशय लोकप्रिय असणारा कवी म्हणजे सौमित्र अर्थात किशोर कदम यांची एक पावसावरची कविता आहे जी मला खूप आवडते. आणि मला असं वाटलं की हा योग्य प्लॅटफॉर्म आहे, योग्य वेळ आहे. आणि माझ्या खिडकीतून जो मला पाऊस दिसतोय सध्या, तर तो पाऊस बघून मला ती कविता जास्त आठवली आणि मला ती तुमच्या पुढे सादर करावीशी वाटेल. कविता आहे. अशाच एका पावसाळी एका संध्याकाळी समुद्र किनारी ढगांमागे कुठेतरी. अशाच पावसाळी एका संध्याकाळी समुद्र किनारी ढगांमागे कुठेतरी सूर्यबिंब भिजत चिंब बुडत असताना, सूर्यबिंब भिजत चिंब बुडत असताना समुद्राची गाज दोघांवरून पार होताना. माझं झालं गेलं उगाच मला आठवताना, माझं झालं गेलं उगाच मला आठवताना. माझ्या गालावरून माझेच अश्रू पावसात मिसळून वाहताना, माझ्या गालावरून माझेच अश्रू पावसात मिसळून वाहताना. तुझ्याकडे अशात पाहण्याचं मी मुद्दाम टाळताना, तुझ्याकडे अशात पाहण्याचं मुद्दाम मी टाळताना. नकळत मी तुझा हात हातात घेतल्यावर, हळूच तू माझ्याकडे मान वळून पाहिल्यावर, माझ्या गालावरचा पाऊस आणि अश्रू तुला वेगवेगळे निथळताना दिसल्यावर. अश्रू पुसायला तू माझ्या गालांशी हात न्यावा, अश्रू पुसायला तू माझ्या गालांशी हात न्यावा. आणि माझ्या गालावरच्या अश्रूंऐवजी तुझ्या पोटात फक्त पाऊसच येत राहावा. तू खळखळून हसत माझ्या नकळत माझ्या मिठीत शिरावी, तू त्यावर खळखळून हसत माझ्या नकळत माझ्या मिठीत शिरावी. आपण दोघं घट्ट बिलगत गाजेमधून विरत विरत किनाऱ्यावर फक्त हुरहुर उरावी. अशाच पावसाळी कुठल्या तरी संध्याकाळी उधाण भरती आल्यावर हुरहुर होऊन समुद्रावर जायला येशील का. अशाच एका पावसाळी एका संध्याकाळी तुझा चेहरा माझ्या सोबत काळोखाला देशील का, काळोखाला देशील का. सगळ्यांनाच वाटत असतं की पावसाळी संध्याकाळी आपल्यासोबत कोणीतरी असावं जे आपलं सुख दुःख वाटून घेईल, शेअर करून घेईल. आणि अशाच वेळेस तू येशील का हे गाऱ्हाणं तुमच्याही आयुष्यात मांडायला कोणीतरी असणारच आहे. तर ही होती किशोर कदम म्हणजे सौमित्र यांची कविता. आता एक ग्रेसांची कविता आहे, अगदी छोटीशी आहे, पण यामध्ये प्रत्येक स्त्रीला आपल्यामध्ये असणारी एक पहाडी स्त्री ती वर यावी असं वाटत असतं. आणि पाऊस आणि पहाडी यांचं काय नातं असू शकतं हे ग्रेस अतिशय सुंदर शब्दात सांगतात. मी ती कविता सादर करते. पाऊस ढगातून येतो, पाऊस ढगातून येतो,
ग्रेस विचारताय आपल्याला की पाऊस ढगातून येतो, मग मी ढगात जाईन. नभातून येतात ढग, मग मी नभातच राहीन. नभे थेटच येतात अंधारातून, नभे थेटच येतात अंधारातून, मग मी अंधार पाहीन. गाण्यातून शब्द येतात, मग मी शब्दांचा होईन. शब्दांचा अर्थ असतो, शब्दांचा अर्थ असतो, मग मी अर्थ वाहीन. तळपायांना आग लावून मेंदीवर रचून ठेवीन मी. तळपायांना आग लावून मेंदूवर रचून ठेवीन मी बर्फाची सगळी अरण्ये. गाणं ऐकू आलं तर मीही होईन. गाणं ऐकू आलं तर मीही होईन बिनचेहऱ्याची एक पहाडी स्त्री. अशा सुंदर शब्दामध्ये पहाडी स्त्री कशी काय पावसातून उगवून येते हे ग्रेस सांगतायत. आणि मला अतिशय आनंद होतोय की मी या लोकसंवाद फाउंडेशनच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले. ओव्हर टू यू यामिनी. धन्यवाद प्राजक्ता. खूप छान हा जो काही मेळा जमून आलेला आहे. अतिशय आनंद होतोय. यामिनीनं सांगितल्याप्रमाणे आपण व्हर्च्युअल जगात वावरतोय, पण सगळ्यांचे चेहरे दिसल्यानंतर असं वाटतंय की आपण सगळेजण समोरासमोरच आहोत. कारण आपण आजकालचा काळ जो आहे तो आपण एकमेकांना मेसेज करून शुभेच्छा देऊन साजरा करतोय आणि आपण फोन करतोय. म्हणजे फक्त मेसेजवर नाही येत, आपण दाद सुद्धा देतोय. कारण एक मुनव्वर राणा साहेबांचा एक शेर फार सुंदर आहे. डॉक्टर मोहिते सरांना मुद्दामून सांगावं असं वाटतं की म्हणजे आपण फोनवरती कनेक्ट का राहिलं पाहिजे. यासाठी मुनव्वर राणा साहेब फार सुंदर म्हणतात की बदले में SMS के हमें फोन किया कर, बदले में SMS के हमें फोन किया कर, दुनिया किसी गूंगे से कहानी नहीं सुनती. म्हणजे अगदी याप्रमाणेच हा जो मेळा सरांनी मुद्दामून जमून आलेला आहे लोकसंवाद फाउंडेशन मध्ये. खरं तर मला लोकसंवाद फाउंडेशन बद्दल 1 मिनिटं घ्यायचा होता, म्हणून मी यामिनीला परवानगी मागितली. खरं तर लोकसंवाद फाउंडेशन हे सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीचं सगळ्यात मोठं भविष्यातलं व्यासपीठ आहे. आताही आहे, भविष्यात मात्र खूप मोठं व्यासपीठ उभारीला येणार आहे. त्याबद्दल सगळ्यांनाच शुभेच्छा, कारण आम्हीही त्याचे सदस्य आहोतच. आता आम्ही सगळ्या आता सहभागी झालोय, सगळे सदस्य आहोत. आणि विशेष म्हणजे या मला कवी मित्रांना सांगायला आवडेल किंवा जे कोणी ऐकतायत, लाईव्ह ऐकतायत, जे घरी बसून ऐकतात, त्यांना सांगायला आवडेल की आदरणीय डॉक्टर राजेश करपे सर या लोकसंवाद फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. आदरणीय डॉक्टर गणेश मोहिते सर प्रत्येक वेळी मार्गदर्शन करत असतात. म्हणजे या सगळीच मंडळी आम्हाला प्रत्येक वेळी काव्यधारा समूहाला असेल किंवा मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या युवा कवींना, वक्त्यांना, व्याख्यात्यांना मार्गदर्शन करतात. त्यातले सगळे समीक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, मराठीचे जाणकार आहेत, वेगवेगळ्या सामाजिक विषयातले जाणकार आहेत. त्यानंतर उपस्थित आपल्यामध्ये आदरणीय डॉक्टर राजेश करपे अध्यक्ष आहेत. त्यानंतर डॉक्टर गणेश मोहिते सर, त्यानंतर डॉक्टर बळीराम धापसे सर या लोकसंवाद फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातले नामवंत समीक्षक मराठी डिपार्टमेंटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये असतात. आदरणीय डॉक्टर कैलास अंबुरे सर आहेत, डॉक्टर हंसराज जाधव सर आहेत. म्हणजे या सगळ्यांचं मार्गदर्शन लाभतं. आणि त्यानंतर रामचंद्र काळुंखे सर, राम चव्हाण सर, संदीप पाटील सर, डॉक्टर चेतना सोनकांबळे मॅडम, डॉक्टर मंजा धोंडगे सर, डॉक्टर रवी किरण सावंत सर, डॉक्टर सर्जेराव बनसोडे सर, ह्या सगळ्यांचीच नावं ह्यासाठी घेतोय की आपल्याला माहिती पाहिजे की या लोकसंवाद फाउंडेशनच्या पाठीमागं किती मोठी मोठी नावं आहेत. ती पडद्याच्या पाठीमागं असतात, पण भूमिका मात्र चोखपणे निभावतात. त्यानंतर डॉक्टर शिल्पा मॅडम आहेत, डॉक्टर फेरोज सय्यद सर, प्राध्यापक अर्जुन मोरे सर, श्री राम शिंगारे पत्रकार सुद्धा आहेत. जसं की मगाशी निवेदन प्रस्तावना केली आदरणीय संकेत कुलकर्णी आहेत. त्यानंतर सुधा मुळे आहेत, शैलेश अकुलवार सर आहेत. या सगळ्यांचं आभार ह्यासाठी की आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आणि म्हणजे त्यांना तर खूप खूप धन्यवादच आहेत, कारण ही सगळी मंडळी आमच्या पाठीशी उभी असतात. आणि नुकतीच त्यांच्यासाठी खास मी जो नेहमी एक शेर वापरतो मुनव्वर राणा साहेबांचाच आहे. आणि ही सिनियर मंडळी आहेत, ही सगळी आमच्या पाठीशी उभी राहतात. नुकताच परवाच आपण राखी पौर्णिमा साजरी केली आणि त्या अनुषंगानं आणि या सगळ्या मोठ्या मंडळींच्या नावासाठी एक शेर आहे की आपण जे काही आहे की तो शेर म्हणजे त्या शेरच्या शेवटच्या 2 ओळीच घेतो मी की
हम जैसों की महफिल में आप बूढ़े बुजुर्गों का काम है, अगर आप ही नहीं होंगे तो सर पर पगडी कोण बांधेगा. हा सगळा जो मेळा घडून आणलाय त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार यामिनी. खर तर ही खूप महत्वाची आणि खूप मोठी गोष्ट असते जेव्हा त्या त्या पिढीतली त्या त्या क्षेत्रातली माणसं आपला वसा पुढच्या पिढीकडे सोपवून किंवा त्यांना काहीतरी मार्गदर्शन करून त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून असं काहीतरी कार्य पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तेच काम गेल्या कित्येक वर्षांपासून लोकसंवाद चळवळीच्या माध्यमातून, लोकसंवाद फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा करत असलेलं आपण बघतोय. खूप खूप धन्यवाद धन्यवाद. इथला पुढचा कवी जो आहे तो पेशाने डॉक्टर आहे, मात्र डॉक्टर असताना सुद्धा तो त्याच्यामधली संवेदना, त्याच्यामधली कविता वेळ काढून जपण्याचा प्रयत्न करत असतो. संवेदनशील कविता तर हा लिहितो, मात्र त्यासोबतच सामाजिक जाणीवेच्या, सामाजिक भान असणाऱ्या कविता सुद्धा हा लिहितो. कवी आहे डॉक्टर स्वप्नील चौधरी. तो असं म्हणतो की माझ्याही जगण्याचा एक फॅक्टर आहे, पेशानं मी डॉक्टर आहे. मी आमंत्रित करतेय स्वप्नील चौधरी. धन्यवाद यामिनीजी. आज लोकसंवाद फाउंडेशनच्या माध्यमातून एकटेपणा आलेल्या या युगामध्ये लोकांमध्ये संवाद व्हावा, त्यांच्यामध्ये चांगले कार्यक्रम पोहोचावे, कोरोना सारख्या काळातही मग ते ऑनलाईनच्या माध्यमातून का असोनात, अशा चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्याबद्दल मी सर्वात प्रथम लोकसंवाद फाउंडेशनचं खूप अभिनंदन आणि आभार मानतो. या लोकसंवाद फाउंडेशनचे आदरणीय डॉक्टर मोहिते सर, डॉक्टर करपे सर, डॉक्टर कदम सर, डॉक्टर थोरात सर, डॉक्टर तांदळे सर, साबळे सर, संकेतजी कुलकर्णी, आमचे रविराज भाऊ काळे, तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी बंडू भाऊ, शशी भाऊ, यामिनीजी, सुहासिनी ताई, धम्मा दादा, रामप्रसाद दादा, गुंजनजी, प्राजक्ताजी, ज्यांनी आता श्रावण उभा केला, असे बंडू दादा, मधुर आवाजात सौमित्र आणि ग्रेसलाई या आजच्या आपल्या मैफिलीत ज्यांनी आणलं त्या प्राजक्ताजी, या सर्वांनी एक माहोल आता या कवी संमेलनाचा तयार केलेला आहे. हे कवी संमेलन पुढे जात असताना निसर्ग कविता, प्रेम कविता, वेगवेगळे रंग सांगत असताना तुम्ही काल परवाच व्हॉट्सअपवरती व्हायरल झालेला एक फोटो पाहिला असेल. रक्ताळलेला, लाठ्या काट्या खाल्लेला एक शेतकरी आजोबा त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत होते. कुठेतरी लेखक, साहित्यिकांची, कवींची, तरुणांची ही देखील एक जबाबदारी असते की यावर देखील आम्ही भाष्य केलं पाहिजे. ही वेगवेगळे जीवनातले रंग आम्ही आमच्या लेखनात उतरवले पाहिजेत. आणि हे स्वतःला सांगण्यासाठीच मी एक कविता लिहिली. ती कविता आजच्या या आपल्या तरुणाईच्या कवितांमध्ये मी सादर करतो. त्या कवितेचं नाव आहे की लेखनी फितूर होता कामा नये. कवितेचं नाव आहे लेखनी फितूर होता कामा नये. सांगावे येतील मिळतील नोटा, सांगावे येतील मिळतील नोटा, खिसा गरम नसेल तोटा, झुकेल मान होईल मेंदू गुलाम, मग हाजी हाजी ठोका सलाम. सांगावे येतील मिळतील नोटा, खिसा गरम नसेल तोटा, झुकेल मान होईल मेंदू गुलाम, मग हाजी हाजी ठोका सलाम. मग त्यांनी सांगावं तेच तुम्हाला लिहावं लागेल, लिहून देतील तेवढंच बोलावं लागेल, झापड लावून त्यांच्या मागे चालावं लागेल. बघ बघ हे सगळं टाळता आलं तर, बघ बघ हे सगळं टाळता आलं तर, तिथे पोहोचायच्या आधी वळता आलं तर, विचारांशी तू फारकत घेऊ नको, लेखनी आपली कधी फितूर होऊ देऊ नको. क्या बात आहे, येऊन येऊन तुझ्याकडे, हे केल्यावर येऊन येऊन तुझ्याकडे एक नजरेत येईल तिरस्कार, मिळून मिळून मिळेलही छोटा मोठा पुरस्कार, पण अशामुळे तुझ्यातली नैतिकता सरत जाईल, पण अशामुळे तुझ्यातली नैतिकता सरत जाईल, आतला माणूस तुझा आतल्या आत मरत जाईल. थू थू करतील लोक तीच तुला वाचणारी, थू थू करतील लोक तीच तुला वाचणारी, तू बाहुली होऊन ताल धरशील दोरीवरती नाचणारी, खरं बोलणंच विसरून जाशील सवय होईल खोट्याची, तू असणार आपल्या धुंदीत तुला जाणीव नसेल तोट्याची. पण बघ हे सगळं टाळता आलं तर, पण बघ हे सगळं टाळता आलं तर, तिचे पोहोचायच्या आधीच वळता आलं तर, विचारांशी फक्त फारकत घेऊ नको, लेखनी आपली फितूर होऊ देऊ नको. एक दिवस बघ तुला चुकचुकल्यासारखं होईल, एक दिवस बघ तुला चुकचुकल्यासारखं होईल, मार्ग चुकल्याचं तुझ्या ध्यानात येईल, डोळ्यांसमोर येतील फुले शाहू आंबेडकर, भगतसिंगही आठवेल थोडा ताण दिल्यावर, आठवणार सगळं सगळं कशासाठी कशासाठी लिहायचं, आठवणार सगळं सगळं कशासाठी कशासाठी लिहायचं, कुणासाठी बोलायचं, घोषणा द्यायच्या कुणाच्या, पावलावर कुणाच्या चालायचं. मग अन्याय दिसला की तू आपोआप जाशील झटायला,
मग अन्याय दिसला की तू आपोआप जाशील झटायला, पूर्वीसारखंच तुझ्यातलं रक्त लागेल पेटायला, खऱ्यासाठी लिहायला पुन्हा हात करतील सळसळ. खऱ्यासाठी लिहायला तुझे हात पुन्हा करतील सळसळ, लेखनामध्ये उतरेल पुन्हा तीच जुनी तळमळ, आमिषे लाथाडून तुझा मेंदू गुलामीला देईल दगा. आमिषे लाथाडून तुझा मेंदू गुलामीला देईल दगा, तुझ्यातला लेखक पत्रकार कवी माणूसही होईल जागा. लेखणीला धार येईल, तुझ्या लेखणीला धार येईल, अन्यायावर वार होईल, समाजाला भान येईल. बघ त्या दिवशी आपोआप तुझा लेखणीचा सन्मान होईल, बघ त्या दिवशी तुझ्या लेखणीचा सन्मान होईल. धन्यवाद. क्या बात आहे, बहुत बढ़िया आहे. क्या बात आहे, क्या बात. खूप मस्त. खर तर कविता तरुणाईची असं म्हटलं म्हणजे ती कविता फक्त आताची गोड गोड गुलाबी कविता, प्रेम कविता, गुंचबू कविता अशी न राहता एक सामाजिक भान देणारी कविता सुद्धा आहे. कारण वास्तवाचे चटके सोसणारी आणि वास्तवाची जी दाहकता आहे ती आपल्या लेखनाच्या माध्यमातून प्रखरपणे मांडणारे सुद्धा कवी सध्या लिहित आहेत आणि त्यांची कविता बोल. आणखी एक असाच कवी आपल्यामध्ये आहे ज्याचं नाव आहे रामप्रसाद वाफळ. सध्या रामप्रसाद बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथे मराठी साहित्य यामधल्या कविता विषयामधून PhD करतोय. आणि खरंच म्हणजे ज्या पद्धतीने स्वप्नीलने आपल्या कवितेतून वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे किंवा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांवरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने रामप्रसाद सुद्धा आपल्या कवितांमधून व्यक्त होत असतो. त्याच उदाहरण म्हणून त्याची छोटीशी कविता मी इथे म्हणते की तो असं लिहितो की तू लिहून आणायला सांगशील एखादा विषय देऊन कविता, तू लिहून आणायला सांगशील एखादा विषय देऊन कविता, किंवा आपला माणूस म्हणून करशील तोंड भरून स्तुती, किंवा आपला माणूस म्हणून करशील तोंड भरून स्तुती. पण प्रश्न कवितेच्या इद्धतीचा आहे दोस्ता, पण प्रश्न कवितेच्या इद्धतीचा आहे दोस्ता. कारण उद्या जर कुणी मला कवी म्हणून हाक मारली तर कवितेने एकांतात अश्रू नको ढाळायला, कवितेने एकांतात अश्रू नको ढाळायला. ही अशी कविता, ह्या अशा जाणीवा आपल्या कवितेमधून व्यक्त करते आजची तरुणाई. आणि त्याचंच प्रतिनिधित्व करणारा आणखी एक कवी रामप्रसाद वाफळ. रामप्रसाद म्यूट आहे, तुम्ही म्यूट आहे, आवाज येत नाही. खाली अनम्यूट करून घ्या. रामप्रसाद खाली अनम्यूट करून घ्या. आवाज येतोय रामप्रसाद? मे बी व्हिडिओ बॅक आलेला आहे. कदाचित. हरकत नाही, आपण हो नेक्स्ट घे तोपर्यंत. ठीक आहे, तोपर्यंत आपण हरकत नाही. तोपर्यंत आपण पुढची कविता घेऊयात. तोपर्यंत रामप्रसाद पुन्हा एकदा जॉईन होईल. आणखी एका कवयित्रीला मी इथे बोलवतेय. या कवयित्रीला तुम्ही आतापर्यंत अनेक व्यासपीठांवरती बघितलंय, म्हणजे काव्यधारा असेल किंवा पुण्यातल्या गझल रंग असेल, अशा अनेक व्यासपीठांवरती ही आपली कविता, आपली गझल, ते सगळं जे लिखाण आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. आणि ती कवयित्री आहे सुहासिनी देशमुख. ती असं लिहिते की गगनाकडून येते, धरतीकडून येते, चाहूल संकटाची सोहीकडून येते. गगनाकडून येते, धरतीकडून येते, चाहूल संकटाची सोहीकडून येते. आणि टिकतात सर्व नाती समजून घेतल्याने, टिकतात सर्व नाती समजून घेतल्याने, पुरुषात हीच शिकवण बाईकडून येते, पुरुषात हीच शिकवण बाईकडून येते. असं उत्तम लिहिणारी कवित्री सुहासिनी देशमुख. धन्यवाद यामिनी. आपण घेतोय आज लोकसंवादच्या माध्यमातून पावसाच्या कविता, पण मी ज्या भागातून आहे तिथे मात्र पावसाची कमतरता आपण बघतो आहोत. मराठवाडा हा अतिशय म्हणजे पावसाची चातकासारखी वाट बघताना आपण पाहतो आहोत. आणि त्याच दरम्यान आपण पाहिले की चिपळूणमध्ये महापुराने थैमान घातलं असलं तरीही आपल्या मराठवाड्याची किमान अपेक्षा सुद्धा इथं पूर्ण होताना दिसत नाही.
मग आंतरराष्ट्रीय पातळीवर वरची सुद्धा हीच उदाहरणे घेता येतील, किंवा कोकणातील कोसळणाऱ्या दरडी असतील, कॅलिफोर्निया मधलं पेटणारं जंगल असेल, किंवा इथलं जायकवाडीचं अर्ध रिकामं धरण असेल. या आंतरखंडीय घटनांचे मूळ कारण सुद्धा हेच आहे, की म्हणजे वातावरणातील वसुंधरेचे तापणे. आणि याच वातावरणामध्ये पावसाला साथ घालणारी कविता मी आज सादर करते. कवितेचं नाव आहे आम्ही पाऊस शोधतो. कवितेचं नाव आहे आम्ही पाऊस शोधतो. पाणी पाणी झाला जीव तरी आशेला लावतो. पाणी पाणी झाला जीव तरी आशेला लावतो. उरी उन्हाचा वनवा आम्ही पाऊस शोधतो. आम्ही पाऊस शोधतो. साहवेना ऊन आता येवो श्रावणाची धार. साहवेना ऊन आता येवो श्रावणाची धार. तहानल्या मातीसाठी पावा पाऊस आधार. पावा पाऊस आधार. आणि येता थेंब पावसाचे कळी खुलते मातीची. येता थेंब पावसाचे कळी खुलते मातीची. जशी ओढ प्रिय करा त्याच्या प्रिय प्रेयसीची. जशी ओढ प्रिय करा त्याच्या प्रिय प्रेयसीची. आणि कडाडावी वीज आणि बांध फुटो आभाळाचा. कडाडावी वीज आणि बांध फुटो आभाळाचा. अशा सरी बरसाव्या पांग फिटावा डोळ्याचा. अशा सरी बरसाव्या पांग फिटावा डोळ्याचा. जसा भाऊ पाठी राखा तसा हो ना तू पावसा. जसा भाऊ पाठी राखा तसा हो ना तू पावसा. तुझ्या साथीने मिळू दे मला खंबीर दिलासा. तुझ्या साथीने मिळू दे मला खंबीर दिलासा. आणि आता एकच मागणे होऊ नये तगमग. आता एकच मागणे होऊ नये तगमग. जीव घेना खेळ थांबव कोरडा न जाओ मृग. जीव घेना खेळ थांबव कोरडा न जाओ मृग. धन्यवाद. धन्यवाद यामिनी आणि सर्व रसिक श्रोत्यांचे सुद्धा आभार. थँक्यू सुहासिनी. खरंच असा विरोधाभास आपल्याला बघायला मिळतो. आणि विरोधाभास नाही म्हणता येणार, कारण ते सगळं त्यातल्या अनेक गोष्टी ह्या मानवनिर्मित आहेत. एकीकडे चिपळूण, महाड, रत्नागिरी, रायगड या सगळ्या परिसरामध्ये, म्हणजे सांगली असेल, कोल्हापूर असेल, या सगळ्या भागामध्ये महाराष्ट्राच्या आलेला पूर जो आपण बघतोय, फक्त महाराष्ट्र नाही, फक्त भारत नाही, तर अखंड जगभरामध्ये अशी परिस्थिती सुरू आहे. आणि दुसरीकडे मराठवाड्यासारखे किंवा अगदी काही भाग आहेत जिथे खूपच कमी प्रमाणात पाऊस पडतोय आणि पावसाची अक्षरशः चातकापेक्षाही जास्त ह्याच्याने वाट बघावी लागते. खूप खूप धन्यवाद सुहासिनी. यापुढे एक जो कवी आहे त्याची खरं तर वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. अनेक कवी संमेलनांमधून आपण त्याला बघतो आहोत. आणखी एक त्याची छोटीशी ओळख म्हणजे टिकटॉक असेल. म्हणजे बरं झालं टिकटॉक बंद झालं, अदरवाईज आतापर्यंत सगळे रील्स आणि सगळे टिकटॉक व्हिडिओज फक्त त्याच्या नावे असते. तर आपली कविता असेल ती सुद्धा तो टिकटॉकच्या माध्यमातून पोहोचवतो. आणि त्याच्यासोबतच आपले जे काही कार्टूनगिरी असेल ती सुद्धा त्याच्या माध्यमातून पोहोचवत असतो. असा कवी शशिकांत कोळी. शशी इतकं छान लिहितोय. मी नसताना हे पण कळले होते काय नेमके हातून सुटले होते. मी नसताना हे पण कळले होते काय नेमके हातून सुटले होते. आणि तडजोडीची किती कारणे सांगू. तडजोडीची किती कारणे सांगू. त्याच्यानंतर मला निवडले होते. आणि मी चुकांवर शिक्का मारून आलो. मी चुकांवर शिक्का मारून आलो. गुन्हे तिच्या ओठांवर घडले होते. मी नसताना हे पण कळले होते काय नेमके हातून सुटले होते. कवी शशिकांत कोळी. धन्यवाद. खरं तर आतापर्यंत आपण बऱ्याचशा कविता ऐकत आलो आहोत. म्हणजे प्रेमाच्या झाल्या, एकीकडे पावसाच्या झाल्या, सामाजिक जाणीवांच्या झाल्या. म्हणजे समाजावरती, जसे डॉक्टर म्हणाले की समाजावरती लिहिणं सुद्धा एक आपलं कर्तव्य आहे असं आपण समजायला हवं. तसं मी समाजावरती प्रेम करणारा कवी आहे, म्हणून मी प्रेम कविता लिहित आलोय. हे सांगणं खरं तर मला जास्ती महत्वाचं वाटलं. सुरुवातीला सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो की तुम्ही मला इथे येण्याची जी संधी दिली त्याबद्दल. आणि एक गझल तुमच्या समोर सादर करतो. त्याआधी
काही कवितेतल्या दोन चारोळ्या आहेत त्या अशा आहेत की तिच्या वाटेवरी आभाळ उतरू लागले, तिच्या वाटेवरी आभाळ उतरू लागले, तिच्या ओल्या तनूवर थेंब बरसू लागले. की तिच्या वाटेवरी आभाळ उतरू लागले, तिच्या ओल्या तनूवर थेंब बरसू लागले. मला माझ्यातला पाऊस बिलगू लागता, मला माझ्यातला पाऊस बिलगू लागता. तिला माझ्या सवे आभाळ भिजवू लागले, तिला वा. माझ्या सवे आभाळ भिजवू लागले. आणि सरींचाही वा. बघा आहे किती अल्लडपणा, सरींचाही बघा आहे किती अल्लडपणा. जरा येताच ती येते बघा ती सर पुन्हा. सरींचाही बघा आहे किती अल्लडपणा. जरा येताच ती येते पुन्हा ती सर पुन्हा. तिच्या वाटेवरी पाऊस आहे थांबला, तिच्या वाटेवरी पाऊस आहे थांबला. तिच्या वाटेवरी शिंपड नव्हे अत्तर पुन्हा, तिच्या वाटेवरी शिंपड नव्हे अत्तर पुन्हा. आणि गझल घेतोय, जसं सुहासिनीने सांगितलं की असे बरेच भाग आहेत जिथं पाऊस नाहीये आणि अशा बऱ्याच भागातून पावसाचा महापूर आपण बघितला या काही गेल्या दिवसामध्ये. तर तसा एक मधला शेर असा आहे की शहरात पावसाळा नगरात पावसाळा, शहरात पावसाळा नगरात पावसाळा, दिसला कुठेच नाही गावात पावसाळा. शहरात पावसाळा नगरात पावसाळा, दिसला कुठेच नाही गावात पावसाळा. अंगास अंग भिडले थेंबात थेंब भिजले, हिरव्या की अंगास अंग भिडले थेंबात थेंब भिजले. पडला कुणा कुणाच्या प्रेमात पावसाळा, पडला कुणा कुणाच्या प्रेमात पावसाळा. आणि लपवून आसवांना हसलो मुक्या मुक्याने, लपवून आसवांना हसलो मुक्या मुक्याने. रडतो उगाच माझ्या डोळ्यात पावसाळा, रडतो उगाच माझ्या डोळ्यात पावसाळा. आणि जमिनीत कोरड्या का पाऊस येत नाही, जमिनीत कोरड्या का पाऊस येत नाही. आहे तरी कुणाच्या धाकात पावसाळा, जमिनीत कोरड्या का पाऊस येत नाही. आहे तरी कुणाच्या धाकात पावसाळा. आणि भासात पावसाळा ध्यासात पावसाळा, भासात पावसाळा ध्यासात पावसाळा. भरतो क्षणा क्षणाला श्वासात पावसाळा, भरतो क्षणा क्षणाला श्वासात पावसाळा. आणि हा शेवटचा शेर बघा की बघ घेतले तुला मी अलगद कुशीत माझ्या. शेरातला जो भाव आहे ना तो पकडायचा प्रयत्न केला, तो जर तुमच्यापर्यंत पोहोचला तर हा शेर कम्प्लीट झाला म्हणतो की बघ घेतले तुला मी अलगद कुशीत माझ्या. दडला तिथेच आहे माझ्यात पावसाळा, दडला तिथेच आहे माझ्यात पावसाळा. शहरात पावसाळा नगरात पावसाळा, दिसला कुठेच नाही गावात पावसाळा. धन्यवाद. अगदी तुझी गझल, तुझ्या कविता, त्यांचे आशय या सगळ्याच गोष्टी सगळ्यांपर्यंत नेहमीच पोहोचत असतात शशी. आणि तशीच ही कविता, ही गझल सुद्धा पोहोचली आहे. एक खूप छान सिरियल लागायची आधी, ऊन पावसाची कथा. त्यातल्या दोन ओळी की सोबतीने सारे जुने झाले नवे होता, पाने फुले सांगतात ऊन पावसाची कथा. सुख सोसावे उन्हाचे दुःख पावसाळी गावे, सुख सोसावे उन्हाचे दुःख पावसाळी गावे. अशा सोसण्याला द्यावे किती नवे जुने नवे, अशा जगण्याची सय किती भावे होता होता, पाने फुले सांगतात ऊन पावसाची कथा. तर ऊन पावसाचा हा खेळ खरं तर आता पण आपण घराबाहेर बघतोय. आणि कवितांच्या पावसाचा खेळ ऑनलाईन सुरू आहे लोकसंवाद फाउंडेशनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद शशी. या पुढच्या कवयित्रीला मी आमंत्रित करतेय, जळगावची कवयित्री गुंजन पाटील. 2020 म्हणजे अगदी गेल्या वर्षातल्या काव्यधाराच्या माध्यमातून आपण हिला काव्यधाराच्या मंचावरती पाहिले. त्यानंतरच्या हिच्या कविता ज्या आहेत त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या आणि खूप तरुणाईमध्ये खरं तर खूप फेमस झाल्या. आणि अगदी मस्तीमध्ये सांगायचं झालं तर त्यानंतर इतके फोन आले गुंजनला की खरं तर तिला आपलं फोन बंद करावा लागला. अशी कवयित्री गुंजन पाटील. गेल्या काही वर्षांपासून ती कविता लिहितीये. फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा ती आपलं लिखाण, आपलं जे काही म्हणणं आहे ते व्यक्त करत असते. मी आमंत्रित करते कवयित्री गुंजन पाटील.
धन्यवाद यामिनीदी. काव्यधारानंतर व्हर्च्युअली का होत नाही ही आपली पहिलीच भेट आहे आणि मी सर्वप्रथम आभार मानते लोकसंवाद फाउंडेशनचे. व्हर्च्युअली पुन्हा एकदा या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला कविता सादर करण्याची संधी दिली, मला इथे बोलवलं, मला संधी दिली, त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि जसं यामिनीदी बोलली की काव्यधाराच्या मंचावर मी कविता सादर केल्यानंतर खूप लोकप्रिय झाली ती कविता आणि कवितेने खरी तिची जादू मला तिथे दाखवून दिली काव्यधाराच्या मंचावर. खरंच मिस करतोय ती टाळ्या आणि सिट्ट्या, पण ठीक आहे, कविता याही मार्गाने सादर केल्या जाऊ शकतात. माझी कविता सादर करण्याआधी काव्यधाराच्या मंचावरून जी मी कविता सादर केली होती तिच्या काही ओळी आणि मग कवितेकडे वळेल. या मुलींना सारं कळतं, कुणाचं कुणासाठी कुठं दुखतं, कुणाला कधी काय खुपतं, कुठे फक्त धूर उठतो आणि कुठे खरंच काळीच जळतं. खरंच सांगते, या मुलींना सारं कळतं. आणि त्यानंतर कुणाची धाव कुंपणापर्यंत, या मुली लगेच वेधतात. कुणाची धाव कुंपणापर्यंत, या मुली लगेच वेधतात. तुम्हाला हवी असते हुरपरी, मुली लेकराचा बाप शोधतात. हे ज्याचं त्याचं गणित असतं, ज्याला त्यालाच हे कळतं. आणि खरंच सांगते, या मुलींना सारं कळतं. माझ्या कवितेकडे वळते. मनात दाटला समुद्र खारा, डोळ्यात मावत नाही. मनात दाटला समुद्र खारा, डोळ्यात मावत नाही. आयुष्याला झडी लागली, हा ऋतू का थांबत नाही. मनात दाटला समुद्र खारा, डोळ्यात मावत नाही. आयुष्याला झडी लागली, हा ऋतू का थांबत नाही. धीर खचतो पावलांचा ओळखीच्या वाटेवरती. धीर खचतो पावलांचा ओळखीच्या वाटेवरती. ज्याच्या सोबत धीर वाटतो, मग तो का सोबत नाही. आयुष्याला झडी लागली, हा ऋतू थांबत नाही. एक क्षण विसावा मला तुझ्या किनारी लाभू दे. एक क्षण विसावा मला तुझ्या किनारी लाभू दे. या श्वासात पोकळी आहे, मी फार मागत नाही. आयुष्याला झडी लागली, हा ऋतू का थांबत नाही. तुझ्या प्रकाशाचा कहर होता, रात्रंदिवस एक वाटे. तुझ्या प्रकाशाचा कहर होता, रात्रंदिवस एक वाटे. चंद्रासोबत रात्रभर डोळे उगाच जागत नाही. आयुष्याला झडी लागली, हा ऋतू का थांबत नाही. उरले जरी शब्दापुरते अजून माझे मौन आहे. उरले जरी शब्दापुरते अजून माझे मौन आहे. निखळणाऱ्या ताऱ्यांचे गोड मी दगडांना सांगत नाही. उरले जरी शब्दापुरते अजून माझे मौन आहे. निखळणाऱ्या ताऱ्यांचे गोड मी दगडांना सांगत नाही. आयुष्याला झडी लागली, हा ऋतू का थांबत नाही. अथांग माझ्या समुद्रात सारेच कसे वरवर होते. अथांग माझ्या समुद्रात सारेच कसे वरवर होते. तुझी वेदना तळ गाठते, माझी सुखावर भागत नाही. अथांग माझ्या समुद्रात सारेच कसे वरवर होते. तुझी वेदना तळ गाठते, माझे सुखावर भागत नाही. मी वेडी की तू वेडा, मी वेडी की तू वेडा, काय याचे उत्तर म्हणावे. काळजाचे निखारे झाले, शहाणे असे वागत नाही. आयुष्याला झडी लागली, हा ऋतू का थांबत नाही. थँक्यू. आयुष्याला झडी लागली, हा ऋतू का थांबत नाही. सुंदर कविता गुंजन. कवी रामप्रसाद वाव्हळ. आवाज येतोय का? हो हो येतो येतो. माझा आवाज येतोय ना? हो येतोय. मगाशी मी रामप्रसादची थोडक्यात ओळख करून दिली होती. तरुणाईच्या कविता म्हटलं फक्त पाऊस, प्रेम या सगळ्या गुलछबीपणे छान छान गोड कविता नसतात, तर त्या कविता सामाजिक भान आणि वास्तवाची भान देणाऱ्या, वास्तवातली दाहकता पोहोचवणाऱ्या कविता सुद्धा होतात. आणि तशी सशक्त कविता लिहिणारा कवी रामप्रसाद वाव्हळ. रामप्रसाद.
धन्यवाद यामिनी. मराठी साहित्यातील महत्वाचं नाव, मराठी साहित्यातील महत्वाचे नाटककार, कथाकार जयंत पवार यांच्या दुःखद निधनाची बातमी सकाळीच आपल्या सगळ्यांच्या कानावर पडली. जयंत पवार यांना मी सुरुवातीलाच विनम्र आदरांजली अर्पण करतो आणि मी माझ्या कवितेला सुरुवात करतोय. कवींनी अधिक तपशिलात न जाता जे काही त्याचं म्हणणं आहे ते त्याच्या कवितेतून मांडलं पाहिजे, हे असं आपल्या पूर्वजांनी जे काही सांगून ठेवलेलं आहे. तर हे मला तंतोतंत मान्य असल्यामुळं मी कवितेच्या संदर्भात काही न बोलता कविता वाचतोय. कविता अशी आहे. तू भिरकावलेस दगड, मीही भिरकावले दगड. तू भिरकावलेस दगड, मीही भिरकावले दगड, त्याने आभाळाला तडे गेले. तू भिरकावलेस दगड, मीही भिरकावले दगड, त्याने आभाळाला तडे गेले. तुझे रान माझे रान गारांनी उद्ध्वस्त केले. तू पेटविलेस बांध, मीही पेटविले बांध. तू पेटविलेस बांध, मीही पेटविले बांध, आग पाताळाला गेली. तू पेटविलेस बांध, मीही पेटविले बांध, आग पाताळाला गेली. तुझ्या माझ्या मातीची कूस जळून खाक झाली. तुझ्या माझ्या मातीची कूस जळून खाक झाली. तू तडफडून मेलास, मीही तडफडून मेलो. तू तडफडून मेलास, मीही तडफडून मेलो, रानाचे स्मशान झाले. तू तडफडून मेलास, मीही तडफडून मेलो, रानाचे स्मशान झाले. तुझ्या माझ्या राखेने हे शिवार अंधुक झाले. तुझ्या माझ्या राखेने हे शिवार अंधुक झाले. वा. क्या बात आहे रामप्रसाद. खर तर चळवळीतल्या माणसांच्या कविता ह्या नेहमीच्या कवितांपेक्षा काहीशा वेगळ्या असतात असं आपण म्हणू शकतो. आणि त्यातलंच एक उदाहरण म्हणून किंवा एक रेफरन्स म्हणून द्यायचं झालं तर हे नाव आहे कवी नारायण सुर्वे यांचं. कारण त्यांच्या चळवळीच्या आणि एकूणच गिरणी कामगार म्हणून जेव्हा ते होते आणि त्या सगळ्या वातावरणातल्या कविता लिहिल्याच्या नंतर एक कविता त्यांनी जी लिहिली, म्हणजे प्रेमकविता जेव्हा चळवळीतला माणूस लिहितो तेव्हा ती कविता कशी असू शकते त्याचं एक उदाहरण म्हणून ही कविता आपण बघू शकतो. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे तेव्हा एक कर. ते असं म्हणतात की जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन, जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन तेव्हा एक कर, तू निशंकपणे डोळे पुस. तू निशंकपणे डोळे पुस. ठीकच आहे 4 दिवस ऊर धपा पेल. ठीकच आहे 4 दिवस ऊर धपा पेल. जीव गुदमरेल. उतू जाणारे हुंदके आवर. उतू जाणारे हुंदके आवर. कढ आवर. नवे हिरवे चुडे भर. उगीचच चिरवेदनेच्या नादी लागू नकोस. उगीचच चिरवेदनेच्या नादी लागू नको. खुशाल तुला आवडेल असं एक नवं घर. खुशाल तुला आवडेल असं एक नवं घर कर. मला स्मरून कर. हवं तर मला विस्मरून कर. मला स्मरून कर. हवं तर मला विस्मरून कर. खरं तर ही कविता आपण म्हणू की 1960 च्या काळातले जे सगळे कवी होते त्यावेळची ही कविता आणि इतका धाडसी जे लिखाण आपण म्हणू तेव्हाच्या काळातलं हे त्या सगळ्या कवींच्या आणि त्या सगळ्या लेखकांच्या माध्यमातून झालं आहे. आणि तीच विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही असं म्हणत ही तरुणाई सुद्धा आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करते. या पुढचा एक कवी ज्याला मी आमंत्रित करते तो असं लिहितो की मुठ्ठी में जहां लाकर खुद ही लौटेंगे. मुट्ठी में जहां लाकर खुद ही लौटेंगे. इरादा है सूरज से मिलकर ही लौटेंगे. सलामत है हम जब तक इस मोड़ पर. सलामत है हम जब तक इस मोड़ पर. वादा है अंधेरे में उजाला देकर लौटेंगे. आपल्या आवाजाने घराघरात पोहोचलेला आकाशवाणीच्या माध्यमातून आणि खरं तर तो लिहितो सुद्धा वर्तमानपत्रामधल्या वेगवेगळ्या कॉलम्सच्या माध्यमातून तो लिहितोय. औरंगाबाद मधल्या ज्या असंख्य साहित्य चळवळी आहेत त्या साहित्य चळवळीशी त्याने स्वतःला बांधून घेतलंय आणि त्याचा तो नेहमीच त्याचा प्रयत्न असतो की आपला म्हणजे ओव्हरऑल तरुणाईचा आवाज या सगळ्या चळवळींच्या माध्यमातून कवी संमेलनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यासपीठांवरती तो मांडत असतो. कवी धम्मपाल जाधव.
अगदी, आवाज येतोय? हो आता हा, तर म्यूट झाला होता. तर खूप पुन्हा एकदा लोकसंवाद फाउंडेशनचे आभार आदरणीय मोहिते सर, आदरणीय करपे सर, आमचं सगळ्यांचेच आभार. कारण हा जो कवी संमेलनाचा कार्यक्रम सुरू आहे अतिशय चांगला आहे आणि कवी मित्रांनी खूप चांगल्या चांगल्या कविता सादर केल्या. श्रावणाच्या कविता, पावसाच्या कविता, वास्तववादी कविता, सामाजिक कविता, सगळ्याच कवितांचा अगदी या ठिकाणी पाऊस पडत आहे आणि सगळे काव्यधाराचे सदस्य परिचयाचेच आहेत. तर मी थेट कवितेला सुरुवात करतो. कारण कवितेनं खूप काही दिलंय. कवितेनं म्हणजे नातं दिलेलं आहे. असं म्हणतात की कुछ रिश्ते मुनाफा नहीं देते मगर जिंदगी को अमीर बना देते हैं. हे सगळेच जण त्यापैकी आहेत. मी पावसाचं वातावरण आहे त्या निमित्तानं एक माझी कविता सादर करतो. बंडू सारखा आवाज नाही पण मी सादरीकरण करतो. आणि थोडं दिसतोय ना मी, थोडं टेबल सरकवतो. योग योग हा आला घन बरसला असा, अष्टाक्षरी कविता आहे. योग योग हा आला घन बरसला असा, गंध मातीतून येता तोच तिचा रे हा सखा. योग योग हा आला घन बरसला असा, गंध मातीतून येता तोच तिचा रे हा सखा. रिम झिम बरसात चहूकडे हा गारवा, रिम झिम बरसात चहूकडे हा गारवा. डोंगर माथ्यावर रंग हिरवा चढला, इंद्रधनुची ती छटा खाली हिरवी पालवी. इंद्रधनुची ती छटा खाली हिरवी पालवी, कोकिळ गाणी गाते मोर पिसारा फुलवी. इंद्रधनुची ती छटा खाली हिरवी पालवी, कोकिळ गाणी गाते मोर पिसारा फुलवी. रूप सखी साजनीच डोळा भरून पाहिलं. शशी, रूप सखी साजनीच डोळा भरून पाहिलं, चिंब ओलिती होताच जरा लाजून जाईल. रूप सखी डोळा भरून पाहिलं, चिंब ओलिती होताच जरा लाजून जाईल. भर पावसात राणी केस मोकळे मोकळे, भर पावसात राणी केस मोकळे मोकळे, अशी मिठी तत्वे ना नको सोवळे ओवळे. भर पावसात राणी केस मोकळे मोकळे, अशी मिठी तत्वे ना नको सोवळे ओवळे. बघ बघ ना हा कसा मातीतून कोंब आला, बघ हा कसा मातीतून कोंब आला. स्पर्श कराया हा त्याला मेघ धावून आला. बघ बघ ना हा कसा मातीतून कोंब आला, स्पर्श कराया हा त्याला मेघ धावून आला. धन्यवाद. आणि शेतातली वनराई उभ्या पावसात डोले, शेतातली वनराई उभ्या पावसात डोले, आनंद हा गगनात थोडे पानावले डोळे. शेतकऱ्यांची अवस्था आहे की शेतात उभ्या पावसात डोले, आनंद हा गगनात थोडे पानावले डोळे. आणि झालो होतो मी चातक तूच मनी तूच ध्यानी, झालो होतो मी चातक तूच मनी तूच ध्यानी. हो भेटो साल साल गातो पावसाची गाणी, हो भेटो साल साल गातो पावसाची गाणी. योग योग हा आला घन बरसला असा, गंध मातीतून येता तोच तिचा रे हा सखा, तोच तिचा रे हा सखा. धन्यवाद. वा 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 वा. थँक्यू. म्हणजे आम्ही पण ही कविता पहिल्यांदाच ऐकतो धम्मपालची. आम्हालाही माहित नव्हतं की धम्मपाल एवढं लिहितो. खूप खूप धन्यवाद धम्मपाल. धम्मपालने उल्लेख केला त्या पद्धतीने की कविता ही माणसाला काय काय देऊ शकते. कविता ही माणसाला आपल्यासारखी जोडून ठेवणारी माणसं देते. काही माणसं स्वतः लिहितात आणि त्यांचं लिखाण लोकांपर्यंत पोहोचवतात. काही लोकसंवाद फाउंडेशन सारखी माध्यमं असतात जी इतरांनी लिहिलेलं लिखाण त्याला एक वेगळा चांगला मंच देऊन किंवा एक चांगलं माध्यम देऊन त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मला आमचा कवी मित्र निलेश हा नेहमी हा एक प्रसंग सांगतो कवी संमेलनांमधून, तो सांगावा असं वाटतं. कवयित्री इंदिरा संत यांच्या आयुष्यातला हा प्रसंग. एके दिवशी एका मुलाखतकाराने इंदिरा संतांना विचारलं की तुम्हाला आजवरती कवितेने जे काही दिलंय, म्हणजे मानसन्मान दिलं, पारितोषिक दिली, नाव दिलं मिळवून, हे जे काही सगळं दिलं, मात्र तुम्ही कवितेला काय दिलं? तर अत्यंत विनम्रपणे कवयित्री इंदिरा संत अशा म्हणाल्या की आजपर्यंत मला कवितेने खूप काही दिलं, मानसन्मान दिला, पारितोषिक दिली,
खूप नाव मला दिलं ह्या कवितेने, पण त्याच पद्धतीने मी मात्र कवितेला माझं संपूर्ण आयुष्य दिलं. तर क्या बात अशी आहे, क्या बात आहे. जी माणसं आहेत इंदिरा संतांसारखी, ही आपल्या आजूबाजूला आताच्या पिढीत सुद्धा, किंवा आपण ज्या ज्येष्ठांकडून मार्गदर्शन घेत पुढे चाललेली ही जी पिढी आहे, ती सुद्धा कवितेला संपूर्ण आयुष्य देणारी अशी सुद्धा माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. आणि याच माध्यमातून खरं तर कविता ही गोष्ट पुढे जाताना दिसते. मी धम्मपाल. बोलतो यामिनी, धन्यवाद. कवी मित्रांनो, मगाचपासून असं म्हणजे लोकमत 18चा आवाज आज आपल्या लोकसंवाद फाउंडेशनवर पोहोचलेली यामिनी काव्यधाराच्या अनेक नामवंत कवी स्वतः कवयित्री आहे, लेखक आहे, उद्घोषक आहे, निवेदक आहे, कंपेअर आहे आणि म्हणजे खूप बिरुदावल्या तिनं अगदी कमी वयामध्ये तुमच्या समोर लावून तिच्या समोर लागलेल्या आहेत. म्हणजे सगळ्यांना ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि मगाचपासून चांगलं निवेदन करते यामिनी, धन्यवाद. खरं तर आपण तिला आता ऐकणार आहोत, तिची सुद्धा कविता ऐकणार आहोत. ती सुद्धा कवयित्री आहे, तर तिची कविता आपण ऐकली पाहिजे, कारण यामिनीची कविता ही सशक्त आहे. यामिनीची गझल ही सशक्त आहे, आजच्या काळाची भाषा बोलते. यामिनी स्वतःच्या एका गझलेमध्ये फार सुंदर म्हणते की चल जगाला आपण आपल्या धाकात ठेवू, मंदिराबाहेर चप्पल अन स्वतःची जात ठेवू. एवढं सशक्त लिखाण करणारी यामिनी. आणि यामिनीच्या आईबद्दलच्या ओळी तर मला प्रचंड आवडतात. म्हणजे खरं तर तिच्याच हस्ताक्षरामध्ये माझ्या वहीमध्ये तिने एक वेळ लिहिल्या होत्या, त्याच ओळी माझ्या वही समोर आहे. आणि यामिनी म्हणते की आई असते ओली माती, आई असते आभाळ. आई असते ओली माती, आई असते आभाळ. रोजच्या नव्या दिवसासाठी आई असते सकाळ. आई म्हणजे खरोखर आपलाच असतो चेहरा. आई म्हणजे प्रत्येकाचा अढळ ध्रुव तारा. आई म्हणजे प्रत्येकाचा अढळ ध्रुव तारा. यामिनी, कविता. खूप खूप धन्यवाद धम्मपाल. मगासपासूनचं पावसाळी वातावरण मी तुमच्या सगळ्यांच्या कवितांच्या माध्यमातून अनुभवतीये. आणि पावसाळी कविता म्हटली की एक जुनी कविता पाठवते. ती कविता म्हणतीये, कविता अशी आहे की आला आला ग पाऊस माझा जीव ओलावला. आला आला ग पाऊस माझा जीव ओलावला. तुझ्या टपो नेटवर्क डिस्कनेक्ट झालेलं का यामिनी? बाकीच्यांना आवाज येतोय का? मला येत नाही. यामिनीचा आवाज येत नाही. यामिनीचा आवाज आवाज पण येत नाही, व्हिडिओ पण नाही दिसत. मे बी नेटवर्क डिस्कनेक्ट झालेलं, काहीतरी प्रॉब्लेम. जॉईन होईल म्हणजे तिचं सर जॉईन करून घ्याल तिला, कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. मेसेज आलेला तिचा. खूप चांगल्या प्रकारे हे कवी संमेलन आपण या ठिकाणी पार पाडतोय. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, म्हणजे तरी पण आपण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोललो नाही तरी टेक्निकल प्रॉब्लेम होतोय म्हणल्यानंतर थोडंसं आपल्याला बोलायला हवं. कारण आजूबाजूचं जे वातावरण आहे त्या वातावरणातून आपण सगळेजण ह्या कोरोनाच्या परिस्थितीतून जातोय. आजूबाजूचं वातावरण आपण पाहतोय. तिकडं अफगाणिस्तानमध्ये अराजकता आहे, पण भारतामध्ये लोकशाही टिकून आहे, म्हणून कदाचित आपल्याला बोलता येते. आणि कवी संमेलनाची सुरुवातच झाली होती की बोल की लब आजाद है तेरे, बोल की जुबा अब तेरी है. यामिनी कनेक्ट झाली की मला कळवाल, तोपर्यंत मी हे करतो. तर तोपर्यंत दुसऱ्या कवी मित्रांना घ्यायचं. मला रिप्लाय कळवा. अगदी म्हणजे कवी लोकांचं काय असतं, तर कवी लोकांचं एक मला फार सुंदर आवडतं की वैभव जोशी फार सुंदर म्हणतात, मी म्हणजे कवी लोक हे स्वतःच्या धुंदीमध्ये जगतात, आजूबाजूचं वातावरण अभ्यासतात. म्हणून ते फार सुंदर म्हणतात की मी एवढेच केले, हसलो मनाप्रमाणे, जगलो मनाप्रमाणे, रडलो मनाप्रमाणे. रानातल्या फुलांना हारात स्थान नाही, रानातल्या फुलांना हारात स्थान नाही, इतके कळून येता फुललो मनाप्रमाणे. मी एवढेच केले, जगलो मनाप्रमाणे, हसलो मनाप्रमाणे, रडलो मनाप्रमाणे. क्या बात आहे, वा. यामिनी कनेक्ट झाले? येस, माफ करा. कंटिन्यू.
यामिनी कंटिन्यू. येस, मी अगदी सुरुवातीच्या 2 ओळी घेऊन पुन्हा सुरू करते. आला आला ग पाऊस माझा जीव ओलावला, तुझ्या टपोर डोळ्यात एक मेघ थबकला. पानोपानी नवा छंद सार आभाळ भरलं, एका एका थेंबामंदी तुझं रूप ग साठलं. तू तिथे दूरवर माझा जीव घुटमळे, आज धरतीला माझ्या किती लागले डोहाळे. पाणी पाणी चोहीकडे वेडी धरती सुखावे, तिच्या सावळ्या देहात चिंब पाऊस विसावे. आज आलाय पाऊस गेल्या कित्येक दिवसांनी, आज आलाय पाऊस गेल्या कित्येक दिवसांनी. धरतीच्या गर्भामंदी किती वाजती हो गाणी, धरतीच्या गर्भामंदी किती वाजती हो गाणी. वा. आणि तिच्या डोळ्यात आसव, तिच्या डोळ्यात आसव तो ओठांनी टिपतो, तिच्या डोळ्यात आसव तो ओठांनी टिपतो. तिच्या इतक्या दिसांचा आज उन्हाळा मिटतो. आणि तू समोर उभी ग ओली पालवी खुणावे, ती समोर उभी ग ओली पालवी खुणावे. तुझ्या ओंजळीत सखे सारे आभाळ मी द्यावे. आता लाजू नको अशी या भरत्या सांजेला, आता लाजू नको अशी या भरत्या सांजेला. तुझा पाऊस आलाय तुला चिंब करायला, तुझा वा. पाऊस आलाय तुला चिंब करायला. वा, खूप छान यामिनी. नेटवर्क डिस्कनेक्ट तर जरी खूप झालं तरी कविता कनेक्ट झालेली आहे. खूप छान. कंटिन्यू यामिनी. खूप वर्षांपूर्वी लिहिलेली खरं तर ही कविता आहे, आणि अचानकपणे आपण पावसाचा विषय घेतला तर आधीची कविता अशी वाहून गेली आणि ही कविता म्हणावी लागली. हरकत नाही, एक राऊंड तर कवितेचा खूप सुंदर पद्धतीने झाला. सगळ्यांनी खूप छान छान कविता सादरही केल्यात. आता आपण फटाफट दुसरा राऊंड घेऊयात कवितेचा. मी पुन्हा एकदा आमंत्रित करते आमचा कोकणचा राजकुमार बंडू अंधेरे. थँक्यू, धन्यवाद. यामिनी, पाऊस तर चांगला सादर केलास. त्याच्यावरती एक मी शेर सांगतो तुला की वादळ वारा पाऊस धारा सारे काही, वादळ वारा पाऊस धारा सारे काही. खुल्या बटांचा तुझ्या पसारा सारे काही. वा 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 वा. क्या बात आहे, वा वा. धनसंपत्ती औषध नाती सारे खोटे, धनसंपत्ती औषध नाती सारे खोटे. क्या बात आहे. आईच्या पदराचा वारा सारे काही, वा 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 वा. आईच्या पदराचा वारा सारे काही. आणि आता प्रत्येक जण वेगवेगळे झेंडे घेऊन फिरते. सामाजिक विषय घेतला, त्याच्यामध्ये मला असं वाटलं काहीतरी सादर करावं. बघा की सत्ता म्हणजे जनतेच्या नाकाची लगाम नाही, सत्ता म्हणजे जनतेच्या नाकाची लगाम नाही. आझादी कोणाच्याही बापाची गुलाम नाही, आझादी कोणाच्याही बापाची गुलाम नाही. श्वास तिरंगा ध्यास तिरंगा फक्त तिरंगा माझा, वा वा वा. ध्यास तिरंगा ध्यास तिरंगा फक्त तिरंगा माझा. बाकी कुठल्याही झेंड्याला माझा सलाम नाही. वा वा वा. क्या बात बंडू. वा. वा वा, क्या बात आहे. कुठल्याही झेंड्याला माझा सलाम नाही. आणि आणखी एक वेगळा विषय की पाखरानो दूर हलवा, पाखरानो दूर हलवा येथून घरटी आता, पाखरानो दूर हलवा येथून घरटी आता. पावसाने पाहिली माझ्या घरी कणगी आता. वा 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 वा. रोज ती माळायची प्रत्येक रंगाची फुले, रोज ती माळायची प्रत्येक रंगाची फुले. मॅच नाही होत बेचव पांढरी साडी आता. क्या बात आहे, क्या बात. आणि सर्व काही ठीक आहे, सर्व काही ठीक आहे पण तरीही वाटते, सर्व काही ठीक आहे पण तरीही वाटते. का तुझ्या वाचून नाही ठीक काहीही आता. क्या बात आहे बंडू. का तुझ्या वाचून नाही ठीक काहीही आता. गझल घेतो.
हे कोरोनाचा काळ होता हम्म. आणि त्याच काळात ही लिहिलेली गझल बरेच जण आपल्या गावाकडे निघाले होते सगळे आणि मीही तसंच अडकलो होतो आणि मग नंतर सुचलं ते शब्दात बांधलेलं आहे बघा की सुटली आहे हवा सुगंधी चल गावाला सुटली आहे हवा सुगंधी चल गावाला पिकले आंबे फणस जांभळी चल गावाला पिकले आंबे फणस जांभळी चल गावाला शहरामध्ये उरला नाही दाणा पाणी शहरामध्ये उरला नाही दाणा पाणी झाली आहे सुरू पेरणी चल गावाला झाली आहे सुरू पेरणी चल गावाला सात समुद्रा पार आतडे गुंतून पडले सात समुद्रा पार आतडे गुंतून पडले नाळ जोडली म्हणू लागली चल गावाला नाळ जोडली म्हणू लागली चल गावाला आणि शहरामधून लिहितो कविता शेतावरती शहरामधून लिहितो कविता गावावरती वा वा कविता दाखवतो मी चल गावाला वा 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 कविता दाखवतो मी चल गावाला चाकर मान्याला पिकणारे केस म्हणाले एक वेळ येते त्यावेळेला हे सगळ्यांना अनुभवावं लागतं बघा चाकर मान्याला पिकणारे केस म्हणाले काढू थोडी हयात हिरवी चल गावाला काढू थोडी हयात हिरवी चल गावाला आणि या देहाची माती होण्या आधी जाऊ या देहाची माती होण्या आधी जाऊ वाट पाहते काळी आई चल गावाला वाट पाहते काळी आई चल गावाला पिकले आंबे फणस जांभळी चल गावाला गावाला वा बंडू वा गावाला धन्यवाद अगदी अगदी खूप छान बंडू म्हणजे मला तर सांगायला आवडेल की तू प्रेक्षकांच्या मनाची जी काही अवस्था आहे ती जाणून घेतोस कारण आज परिस्थिती आहे आणि चांगल्या आवाजात म्हणजे मला तसा आवाज नाहीये म्हणून कधी कधी मला जलस फील होतं पण खूप चांगल्या आवाजात तू गातोस आणि खरं तर मला तुझ्या गाण्यावरून प्रसंग आठवला तो प्रसंग सांगतो यामिनी कंटिन्यू करेल की ज्यावेळेस मीराबाई गात होत्या त्यावेळेस हरिदासांनी त्यांना म्हटलं होतं की मीराबाई आप राग में नहीं गा रहे हो म्हणजे मी मारू बिहाग कौसी कानडा वगैरे राग असतो मीराबाई आप राग में नहीं गा रहे हो तेव्हा मीराबाईनं उत्तर दिलं होतं की हाँ जी आपको पता है कि हम राग में नहीं गा रहे हैं लेकिन हमारे जो साथी है हमारे जो सामने बैठे हुए लोग हैं उनके लिए राग में नहीं अनुराग में गाया जाता है वा वा क्या बात खूप छान प्रकारे हा कवी संमेलन या कवी संमेलनात तू रंग भरत आहेस यामिनी मस्त म्हणजे खरंच चल गावाला ही जी फिलिंग आहे म्हणजे सध्याचं कोरोनाचं वातावरण असेल याच्यामधून खूप लोकांनी आपापला गाव खूप मिस केलाय आणि कोकणाचं जे वर्णन नेहमी बंडूच्या कवितेतून येतं त्याच्या गझलांमधून येतं
आणि त्या निमित्ताने कोकणाचं जे चित्र आहे ते पुन्हा एकदा आपल्याला आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. खूप खूप धन्यवाद बंडू. पुढच्या कवयित्रीला आमंत्रित करते, कवयित्री प्राजक्ता नागपुरे. नमस्कार. खूप आधीची कविता खूपच उत्तम होती आणि बंडू दादा खरंच सुंदर कविता होती. मला एक खंत अशी सतत पोचत राहते की आपण सगळीच तरुणाई हल्ली स्वप्नांच्या मागे, आपल्या ध्येयांच्या मागे खूप पळत असतो आणि रोज उठलं की रोजचा पोटापाण्याचा प्रश्न, अरे आज काय काम करायचं हा प्रश्न असतो. आणि हल्ली शाश्वत नोकऱ्या हे सगळं इतकं अवघड झालंय, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्या सगळ्या धावपळीमध्ये कुठेतरी एक ठेराव असतो आणि तो ठेराव म्हणजे कदाचित ते जगणं असतं असं मला वाटतं. आणि या ठेरावावरती आज आपण एक कविता ऐकूया. बरेच दिवस कुणासाठी झुरलो नाही, बरेच दिवस कुणासाठी झुरलो नाही, बरेच दिवस हुरहुरून फिरलो नाही, बरेच दिवस कुणासाठी झुरलो नाही, बरेच दिवस हुरहुरून फिरलो नाही, बरेच दिवस खदखदून हसलो नाही, बरेच दिवस खदखदून हसलो नाही, दूरच्या ढगात डोळे लावून बसलो नाही, ढगात डोळे लावून बसलो नाही, बरेच दिवस रोजचीच वाट चुकली नाही, बरेच दिवस रोजचीच वाट चुकली नाही, बरेच दिवस मनात वीज झुकली नाही, बरेच दिवस मनात वीज झुकली नाही, बरेच दिवस रस्त्यावरती थांबलो नाही, बरेच दिवस तासन तास पडून बोललो नाही, बरेच दिवस शीळ घालून हिंडलो नाही, बरेच दिवस शीळ घालून हिंडलो नाही, बरेच दिवस माझ्यात मीच बुडालो नाही, माझ्यात मीच बुडालो नाही, बरेच दिवस कैफ रंगून चढलो नाही, बरेच दिवस कैफ रंगून चढलो नाही, बरेच दिवस जगून सुद्धा जगलो नाही, बरेच दिवस जगून सुद्धा जगलो नाही. हल्लीच्या तरुणाईला घाईचा खूप मोठा शाप आहे, घड्याळाच्या काट्यावरती पळण्याचा शाप आहे. आणि मला असं वाटतं कुठेतरी हे घड्याळाचे काटे आपण स्वतःसाठीच थांबवावे आणि तो ठेराव आयुष्यात आणावा आणि तो जगावा, असं मी सगळ्यांनाच एक निवेदन करू इच्छिते. कोरोनाच्या काळाने आपल्याला अशाश्वतता काय असते हे सांगितलंय, त्यामुळे ही कविता सगळ्यांसाठीच. थँक्यू प्राजक्ता. खरंय की आपण घड्याळाच्या काट्यांवरती काट्यांभोवती खरं तर किंवा काट्यांवरती फिरू लागलो. आणि मुंबई सारख्या शहरात राहून मला असं वाटतं की आम्ही तर घड्याळाचा काटेच नाही तर आम्ही मृत्यू सुद्धा सोबत घेऊन फिरतो. म्हणजे कधी कुठे काय होईल इतकी अनिश्चितता आहे सध्याच्या काळामध्ये. सो ते सांगणारी तुझी कविता खूप सुंदर. मी पुन्हा एकदा आमंत्रित करते आमचा आणखी एक वास्तववादी आणि वास्तवाचं भान जपून आपली संवेदना सुद्धा त्या कवितेतून मांडणारा आमचा कविमित्र स्वप्नील चौधरी. थँक्यू यामिनी. तिनं काय दिलं, तिनं काय दिलं, त्रास दिला, आभास दिला. तिनं काय दिलं, त्रास दिला, आभास दिला, हरवलेला आत्मविश्वास दिला, माझीच मला करून दिली एक ओळख नवी, आणि महाराष्ट्राला दिला एक प्रेमळ कवी, एक प्रेमळ कवी. असं आपल्या स्वतःबद्दलच आपण म्हणून घ्यायचं असतं. मी एक छोटीशी प्रेम कविता सादर करतो आणि त्यानंतर मग दंगल कविता म्हणतो की मी विचारलं कुठे आहेस, मी विचारलं कुठे आहेस, ती म्हणाली तुझ्या हृदयात, सांगताना चेहऱ्यावरती तिच्या होतं गोड हसू. मी विचारलं कुठे आहेस, ती म्हणाली तुझ्या हृदयात, सांगताना चेहऱ्यावरती तिच्या होतं गोड हसू. मी म्हटलं तिथं शांत राहायचं, मग इतर मुलींशी भांडत नको बसू. असं म्हणताच रागावली, असं म्हणताच रागावली, नाकाचा शेंडा गाल लाल बसली कोपऱ्यात रुसून. असं म्हणताच रागावली, नाकाचा शेंडा गाल लाल बसली कोपऱ्यात रुसून. एकेकीला हकलतेच पुन्हा बोलली हसून. आत खोल हृदयात मग तिनं डोकावलं खूप, आत खोल हृदयात मग तिनं डोकावलं खूप. चोहीकडे आरसा त्यात फक्त तिचं रूप, असं चित्र दिसलं. काळजाचं पाखरू गोड गालात हसलं, खुदकन हसत ती मिठीमध्ये शिरली. गप्पा सुरू ओठांच्या, वेळ मौनाची सरली.
अशी प्रेयसी, आई, बहीण प्रत्येक रूपामध्ये तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये मिळत असते. त्याच संदर्भाने एक कविता तुमच्या समोर सादर करतो. कवितेचं नाव आहे सोनोग्राफी मशीन जेव्हा माय बनते. सोनोग्राफी मशीन जेव्हा माय बनते. विषय तसा जुना, पुन्हा पुन्हा चघळला जाणारा गर्भपाताचा आहे, स्त्री जन्माचा आहे. पण त्याच्यावरही हवं तितकं उत्तर आजही समाज त्याला देऊ शकलेला नाही. वारंवार घटना घडतायत तेच सांगणारी कविता सोनोग्राफी मशीन जेव्हा माय बनते. कहाणी माझ्या जन्माची सांगायची आहे तुम्हाला, कहाणी माझ्या जन्माची सांगायची आहे तुम्हाला, त्याआधी सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायची आहे मला. आई माझी गरोदर झाली, आनंदी आनंद झाला. आई माझी गरोदर झाली, आनंदी आनंद झाला. खरं सांगू सगळ्यात जास्त बापाला वाटली किलोभर साखर, त्यानं वाटले किलोभर पेढे. सगळ्यांच्याच मनात पडले आनंदाचे सडे. पण मध्येच कशी काय माझ्या आजीला फुटली अक्कल, पण मध्येच कशी काय माझ्या आजीला फुटली अक्कल. करू म्हणे लिंग चाचणी, लढवली तिने शक्कल. बापानेही मग माझ्या तिचा शब्द नाही मोडला, आणि गर्भासकट मायचा जीव तपाशाला धाडला. बापानेही मग माझ्या तिचा शब्द नाही मोडला, आणि गर्भासकट मायचा जीव तपासाने धाडला. पण त्या दिवशी चुकली मशीन, काय माहीत कसे काय. पण त्या दिवशी चुकली मशीन, काय माहीत कसे काय. का जन्मासाठी माझ्या ती बनली होती माझी माय. मुलीऐवजी मुलाचा गर्भ तिने दाखवला, मुलीऐवजी मुलाचा गर्भ तिने दाखवला. आणि गडू सुंदर जीवनाचा माझ्या हाती टेकवला. असा माझ्या जन्माचा मार्ग झाला खुला. म्हणून सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायचे मला. आज यंत्र वागतात माणुसकीनं, आज यंत्र वागतात माणुसकीनं. माणूस का वागत नाही गर्भात पुरी मारताना, आतला बाप कसा जागत नाही. गर्भात पुरी मारणाऱ्यांनो एकदा आतला बाप जागू द्या. गर्भात पुरी मारणाऱ्यांनो एकदा आतला बाप जागू द्या. मग बघा लेकहो गर्भात लेक कधीच मरणार नाही. मग बघा लेकहो गर्भात लेक कधीच मरणार नाही. सक्का सजीव जातिवंत बाप गर्भपात कधीच करणार नाही, गर्भपात कधीच करणार नाही. धन्यवाद. क्या बात आहे, खूप सुंदर. वा 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 वा. वा. खूप महत्वाची आणि म्हणजे खूप महत्वाची, याच्यासोबतच एक आणखी एक दृष्टी देणारी, आणखी एक भान देणारी कविता स्वप्नील तुझी. आणि त्यासोबतच तुझ्या डॉक्टरी पेशाला साजेशी अशी ही कविता. खूप खूप सुंदर, खूप धन्यवाद. या पुढे मी आणखी एका कवितेला आमंत्रित करतेय, कवयित्री सुहासिनी देशमुख. आणि मला असं वाटतं की ह्या कवितेला जोडून सुद्धा काही सुहासिनीने सांगावं, कारण सुहासिनी सुद्धा एका मुलीची आई आहे. आणि सुहासिनी काय सांगशील? सुहासिनी आवाज येतोय माझा? जॉईन आहे. हा, व्हिडिओ कनेक्ट करा. आवाज येतोय माझा? यस सुहासिनी येस. आता येस, माझा आवाज येतोय? हो हो हो. स्वप्नीलने आता जी कविता ऐकवली ती लिंग निदानाची किंवा स्त्रियांबद्दलची जी कविता होती त्याच्याबद्दलचं मला तुझं एक म्हणणं किंवा तुझी एक जाणीव मला जाणून घ्यायची आहे. हो, मला माझा एक अनुभव शेअर करावासा वाटतो की माझी पहिली सोनोग्राफी चाचणी 3ऱ्या महिन्यामध्ये करायला डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यावेळी मला थोडासा माझा वैयक्तिक असा प्रॉब्लेम होता की मला ब्लिडिंग फार झालेलं, आणि असं म्हणतात की प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग होणं चांगलं नसतं. तर खूप म्हणजे एका वाईट मानसिकतेमध्ये आम्ही त्या ह्याला गेलो होतो सोनोग्राफी करण्यासाठी. तर मला सांगण्यात आलं की हा जेनेटिक प्रॉब्लेम आहे. आजकाल ब्लिडिंग होणं साहजिक असतं वगैरे वगैरे. आणि माझी सोनोग्राफी त्यावेळी पहिल्यांदा झाली. तर त्यावेळी मॅडमने मला आठवतंय स्क्रीनवर एक असा स्पॉट दाखवला होता, आणि हे तुझं बाळ, हे असं त्यांनी मला आताही सांगताना असे शहारे येत आहेत की त्यांनी मला ज्या वेळेला सांगितलं की हे तुझं बाळ आहे बघ आणि ते व्यवस्थित आहे. त्यावेळी मला जी भावना दाटून आली होती, किंवा जे मला म्हणजे असं शब्दात सांगता येणार नाही असं जे काही वाटलं होतं की अरे माझ्या पोटामध्ये एक छोटंसं बाळ जे आपल्याला दिसतंय, जे आपल्या म्हणजे माझ्या स्वतःवर डिपेंड आहे. मग मला त्या बाहेर बसलेल्या एका महिलेची कीव आली, कारण तिला स्वतःला 3 मुली होत्या आणि तिच्या 4थी प्रेग्नन्सी होती ती.
आणि ती पण सोनोग्राफीच्या वेळेस तिथे आली होती, तेव्हा तिची सासू तिच्या सोबत होती आणि बाहेरच्या हे होत्या, गप्पा होत्या. त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं होतं, की यावेळी तरी मुलगा असला पाहिजे. म्हणजे पण त्या आईला काय वाटत असेल? मला जे वाटलं होतं, की आपल्या आईला फक्त आपलं बाळ व्यवस्थित आहे एवढंच हीच एक भावना छान सुंदर अशी सांगावीशी वाटणारी असते. आणि त्याही महिलेला जिची 4थी प्रेग्नन्सी होती, तिलाही तेच वाटत असणार. पण बाहेरच्या आजींची जी मानसिकता होती ती बघून थोडंफार वाईट वाटलं. आणि त्याच्यानंतरही गझलच्या जन्मानंतर तिला जेव्हा डोस, माझ्या मुलीचं नाव गझल ठेवलेलं आहे मी. आणि तिला जेव्हा डोस द्यायला आम्ही गेलो होतो, त्यावेळेला तिचं झालेली रडारड हे बघून माझं मला आठवतंय की मी पण किती रडले होते. आणि खरंच असं आई म्हणून गुंतायला होतं त्या बाळामध्ये. आणि तिच्यासाठी मी एक शेर पण लिहिला होता, मला आठवतो, की सर्दी वगैरे झाली असेल तिला, की लेकीचे साधे पडसेही बघवत नाही आता. लेकीचे साधे पडसेही बघवत नाही आता. आई होता आईचे आई पण कळले आहे. असा वा वा. गझल तिथे लिहिला होता. आणि आता एक कविता घेऊ इच्छिते. ती कविता आहे म्हणजे कवयित्रीचा नवरा जो स्वतःही तिला सपोर्ट करणारा किंवा मागून तिला सपोर्ट देणारा वगैरे असतो, पण त्याची कुणीही दखल घेत नाही किंवा घेतली जात नाही. तर त्याच्या मनात येणाऱ्या उमाळ्यांबद्दलची ही कविता मी आता घेऊ इच्छिते. त्या कवितेचं नाव आहे तुझ्या कवितेचं गर्भारपण. तुझ्या कवितेचं गर्भारपण. मी अनुभवलंय तुझ्या कवितेचं गर्भारपण, तुझा त्यात ओतला गेलेला जीव सुद्धा. मी अनुभवलंय तुझ्या कवितेचं गर्भारपण, तुझा त्यात ओतला गेलेला जीव सुद्धा. आणि तुझ्या हातातल्या लेखणीतून उमटत जाणारे तुझे ते आर्त स्वर सुद्धा. मी पाहिलंय तुला, मी पाहिलंय तुला, तुझा सगळा जीव त्यात ओतताना. तुझा अनुभव जणू गर्भसंस्कारच करत असतो त्या प्रत्येक शब्दांवर. तुझा अनुभव जणू गर्भसंस्कारच करत असतो त्या प्रत्येक शब्दांवर. स्त्री नावाजली जातेच रे, स्त्री नावाजली जातेच, पूजलीही जाते निर्मिका म्हणून. स्त्री नावाजली जातेच, पूजलीही जाते निर्मिका म्हणून. पण तू मात्र प्रसंगी अनामिक राहतोस, कोणतंही मोठेपण न घेता. पण तू मात्र प्रसंगी अनामिक राहतोस, कोणतंही मोठेपण न घेता. पण मित्रा, तुझे काही कर्तव्य पुरुष म्हणून, बाप म्हणून पार पाडतोस ना. पण मित्रा, तुझे काही कर्तव्य पुरुष म्हणून, बाप म्हणून पार पाडतोस ना. ते वंचित राहत आहेत आजही जबाबदाऱ्यांच्या नावाखाली. तुझ्या कवितेचंही तेच होत आलंय, तुझ्या कवितेचंही तेच होत आलंय. पण मला अभिमान आहे तुझा, तुझ्या त्या प्रत्येक कवितेचा, ज्यांचा जन्म तुझ्या काळजातून होताना पाहिलंय मी. ज्यांचा जन्म तुझ्या काळजातून होताना पाहिलंय मी. जन्म फक्त उदरातच होत नसतो, हे जगाला फक्त तूच तर दाखवून दिलंस. वा. जन्म फक्त उदरातच होत नसतो, हे जगाला फक्त तूच तर दाखवून दिलंस. तुझं त्या प्रत्येक शब्दाला अंजारणं, गोंजारणं, त्यांचं फुलणं, उमलणं, सगळं काही पाहिलंय मी. वा अरे वा. फक्त पुरुषाला बाळांत कळा कळत नाहीत. कोण म्हणतं पुरुषाला बाळांत कळा कळत नाहीत. उलट मी तर म्हणेन की त्याचं हे कवितेचं गर्भारपण त्याच्या इतकं कोणीच सहन करत नाही. वा वा वा. क्या बात आहे. असणारे आईने वा. जरी जन्म दिला असला तरी त्या नवख्या जीवाला आजही नाव बापाचंच दिलं जातं, बापाचंच दिलं जातं, बापाचंच दिलं वा, जातं. धन्यवाद. वा वा वा. मस्त. धम्मपाल. खूप छान. माझा आवाज येतोय? तर Yes. अतिशय चांगल्या प्रकारे, म्हणजे या कवितेनंतर काय बोलावं मला नाही माहिती. खूप छान सुहासिनीची कविता. यानंतर आपण कुठलीच प्रस्तावना न करता थेट कवींना कविता सादर करण्यासाठी बोलवतोय. यामिनी दळवी आता आपल्या समोर कविता सादर करेल. ओके.
धन्यवाद धम्मपाल. काही एक छोटीशी कविता ऐकवते आणि नंतर एक मुक्तछंदातली ऐकवते. ही संध्या मग्न वारुळे दिशा ही दाही, ही संध्या मग्न वारुळे दिशा ही दाही, अदमास कशाचा घ्यावा उमगत नाही. मी आभाळावर चंद्र गोंदुनी येतो, मी आभाळावर चंद्र गोंदुनी येतो, मी क्षितिजापाशी जगणे सोडून येतो. मी आभाळावर चंद्र गोंदुनी येतो, मी क्षितिजापाशी जगणे सोडून येतो. आणि या संध्याकाळी जिवंत कुणी न दिसतो, या संध्याकाळी जिवंत कुणी न दिसतो, एक एक पताका घेऊन जो तो निघतो. मज स्मशानातली माझी जागा दाखव, मज स्मशानातली माझी जागा दाखव, मी सकाळ संध्या आत आत पोखरतो. सकाळ संध्या आत आत पोखरतो. आताचं वातावरण जे आपण बघितलं तर अशीच एकंदरीत परिस्थिती बघायला मिळते. आणि त्यातलीच एक कविता आहे. कविता अशी आहे की मृत्यूच्या सावल्या थबकल्यात अंगणभर, मृत्यूच्या सावल्या थबकल्यात अंगणभर, आणि उंबरठ्याच्या आत तळहातावर हृदय घेऊन उभा आहे प्रत्येक जण. मृत्यूच्या सावल्या थबकल्यात अंगणभर आणि उंबरठ्याच्या आत तळहातांवर हृदय घेऊन उभा आहे प्रत्येक जण. काळाने दिलेल्या कुठल्या शापाचा हा वर्तमानाला पडलेला विळखा, काळाने दिलेल्या कुठल्या शापाचा हा वर्तमानाला पडलेला विळखा. स्तब्ध झालेलं जग आणि मनाचा न संपणारा लॉकडाऊन, या दरीतल्या नेमक्या कुठल्या कपारीत येऊन अडकून पडलाय जन्म. रंग उडालेल्या आभाळात स्वप्नांची फुलपाखरं सोडत, रंग उडालेल्या आभाळात स्वप्नांची फुलपाखरं सोडत, सुरू आहे बंद गाभाऱ्यासमोर प्रार्थना. रंग उडालेल्या आभाळात स्वप्नांची फुलपाखरं सोडत, सुरू आहे बंद गाभाऱ्यासमोर प्रार्थना. पॉझिटिव्ह राहण्याचे व्हिडिओ बघत वाढत्या मृत्यूच्या टक्क्यांवर बोलताना शब्दच होऊन जात आहेत पसार. देहातल्या तळघरात निरांजन लावून, देहातल्या तळघरात निरांजन लावून, सुरू आहे माझा स्वतःलाच ऊब देण्याचा भाबडा प्रयत्न. देहातल्या तळघरात निरांजन लावून, सुरू आहे माझा स्वतःलाच ऊब देण्याचा भाबडा प्रयत्न. शेकडो मदतीच्या हातांसारखेच आता माझ्याही हातांचे व्हावेत दीपस्तंभ. शेकडो मदतीच्या हातांसारखेच आता माझ्याही हातांचे व्हावेत दीपस्तंभ. रुग्णालयाच्या भिंतींवर लिहायला हवा ऑल इज वेलचा मंत्र. रुग्णालयाच्या भिंतींवर लिहायला हवा ऑल इज वेलचा मंत्र. आभाळ पाखरांच्या पायांना बांधायला हवेत सृजनाचे घुंगरू. आभाळ पाखरांच्या पायांना बांधायला हवेत सृजनाचे घुंगरू. झाडांच्या सावल्यांवर आता हक्क सांगायला हवेत तापलेल्या रस्त्यांनी. झाडांच्या सावल्यांवर आता हक्क सांगायला हवेत तापलेल्या रस्त्यांनी. आभाळातून सांडणाऱ्या प्रत्येक थेंबाचं व्हायला हवं अमृत. आणि सबंध मानवजातीला मिळायला हवं पुन्हा एकदा मातीतून रुजून येण्याचं वरदान. मातीतून रुजून येण्याचं वरदान. वा वा, खूप छान यामिनी. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारी कविता ही आहे. अतिशय छान. खर तर टाळ्या इथे पडल्याच असतात. सगळी कविता तुझी जी आहे ती वास्तवाचं भान असणारी आहे. यानंतर कवी मित्र रामप्रसाद वावळ. कविता वाचण्याआधी फक्त लोकसंवाद फाउंडेशनचे मी आपल्या सगळ्या कवीच्या वतीनं आधी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि एक छोटीशी कविता मी आपल्या समोर वाचतोय. कविता अशी आहे की मनाच्या कोंबड्याला पहाटेचा लळा, साखर झोपेत स्वप्नांचा मळा. मनाच्या कोंबड्याला पहाटेचा लळा, साखर झोपेत स्वप्नांचा मळा. उजाडण्याआधी अंधाराला घट्ट मिठी, हृदयातल्या मोराची थुई थुई परिस्थिती. मनाच्या कोंबड्याला पहाटेचा लळा, साखर झोपेत स्वप्नांचा मळा. उजाडण्याआधी अंधाराला घट्ट मिठी, हृदयातल्या मोराची थुई थुई परिस्थिती. आता सगळी संपून जावीत मनातील आदिम युद्ध. आता सगळी संपून जावीत मनातील आदिम युद्ध.
तुला मला बोलवतोय सम्यक संबुद्ध, तुला वा, वा. मला बोलवतोय वा. सम्यक वा धन्यवाद. वा, क्या वा बात आहे. वा 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 क्या बात आहे. म्हणजे वास्तवातून आपण इथे आलेलो आहोत आणि खरंच सध्या सगळी परिस्थिती अशीच आहे. सगळी भारतभरच नाही तर जगभर काही परिस्थिती अशी आहे. अगदी रामजी कुसुमाग्रज म्हणतातच ना की धर्माचा ध्वज जेव्हा अडाण्यांच्या हाती जातो त्यावेळी त्या ध्वजावरून रक्ताचे थेंब गळायला लागतात आणि ते रक्त असते त्यात क्या बात आहे. धर्माचे. अगदी खूप छान. यानंतर आमचे कवी मित्र शशिकांत कोळी. शशी, हॅलो, नमस्कार. तर जास्ती काही न बोलता सरळ कविता ऐकवतो. जशी आता जसं आता धम्मपाल म्हणलं की परिस्थिती खूप वेगळी आहे, काळ खूप वेगळा आहे, तर त्या बेसवरती आता लिहिली कविता. काळ बदलत असताना माणसानं बदलत जाऊ नये. काळ बदलत असताना माणसानं बदलत जाऊ नये. हवा तर वेळ घ्यावा, हवा तर विचार करावा. हवा तर वेळ घ्यावा, हवा तर विचार करावा. हवा तर दूर जावं, हवा तर अबोल. हवा तर वेळ घ्यावा, हवा तर विचार करावा. हवा तर दूर जावं, हवा तर अबोल राहावं. मात्र कधी कुणाला एकटं सोडू नये. काळ बदलत असताना माणसानं बदलत जाऊ नये. काळ बदलत असताना माणसानं बदलत जाऊ नये. फार फार तर काय होईल, फार फार तर काय होईल, चिडचिड वाढेल, त्रास होईल. फार फार तर काय होईल, चिडचिड वाढेल, त्रास होईल. रागात एखादी पोळी करपेल, भाजी चिरताना नकळत हात कापेल. रागात एखादी पोळी करपेल, भाजी चिरताना नकळत हात कापेल. चुकून चुकून एखादी ठेच लागेल, धक्का लागून दुधाचा ग्लास. चुकून चुकून एखादी ठेच लागेल, धक्का लागून दुधाचा ग्लास सांडेल. ग्लास फुटला म्हणून कधी कुणाचं नातं तोडू नये. ग्लास फुटला म्हणून कधी कुणाचं नातं तोडू नये. काळ बदलत असताना माणसानं बदलत जाऊ नये. काळ बदलत असताना माणसानं बदलत जाऊ नये. सायंकाळी पूजा करावी, सायंकाळी पूजा करावी. काळोखाची ओटी उजेडानं भरावी. सायंकाळी पूजा करावी, काळोखाची ओटी उजेडानं भरावी. एक दिवा असाच लावावा, आठवण म्हणून तिचा ठेवावा. वा वा एक वा. दिवा असाच लावावा, आठवण म्हणून तेवता ठेवावा. एकसारखं दिव्यासमोर बसून राहायला हवं. एकसारखं दिव्यासमोर बसून राहायला हवं. मनात आलेलं सगळं काही बोलून जायला हवं. एकसारखं दिव्यासमोर बसून राहायला हवं. मनात आलेलं सगळं काही बोलून जायला हवं. रात्र एकांताची सुद्धा हळूहळू सरेल. की रात्र एकांताची सुद्धा हळूहळू सरेल. फडफड करत दिवा सुद्धा हळूहळू विजेल. फडफड करत दिवा सुद्धा हळूहळू विजेल. दिवा विजला म्हणून आपण विजू नये. दिवा विजला म्हणून आपण विजू नये. काळ बदलत असताना माणसानं बदलत जाऊ नये. काळ बदलत असताना माणसानं बदलत जाऊ नये. काळ बदलत असताना माणसानं बदलत जाऊ नये. धन्यवाद. अगदी खरंय शशी. माणसानं काळासोबत बदललं तरी हरकत नाही, पण काळ बदलत असताना माणसानं मात्र बदलू नये. ती माणुसकी जिवंत असावी. अगदी खूप छान कविता सादर केली आहे. आणि गझल नंतर तू कविताही सादर करतोस, ती फार आनंदाची गोष्ट आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सादर केली आहे. त्यानंतर कवयित्री गुंजन पाटील. मी जास्त काही बोलण्याऐवजी डायरेक्टच कवितेकडे वळते. त्याआधी एक शेर की इस कदर महफिल में तेरा मेरा जिक्र हुआ, नाकामियों को भुलाकर पहली दफा फक्र हुआ. कवितेचं शीर्षक आहे तो तिचा कवी. तो तिचा कवी होता, तो तिचा कवी होता, ती त्याची कविता एक कहाणी रुसलेली बोलून गेली जाता जाता. तो तिला शब्द, ती त्याला श्वास दे. तो तिला शब्द, ती त्याला श्वास दे. तिच्या गोड गळ्यामध्ये त्या अक्षरांचे सूर होई. दोन मनाचे एक गीत, दोन मनांचे एक गीत सहज जुळे गाता गाता
एक कहाणी रुसलेली बोलून गेली जाता जाता. वा वा. जशी रूपाची खान ती तशीच नाजूक लाजायची. हम्म. जशी रूपाची खान ती तशीच नाजूक लाजायची. ते पाहून कवी मनात एकच सारंगी वाजायची. हम्म. तो तिच्यात विरून जाई, तो तिच्यात विरून जाई, तिची कविता लिहिता लिहिता. तो तिच्यात विरून जाई, तिची कविता लिहिता लिहिता. एक कहाणी रुसलेली बोलून गेली जाता जाता. क्या बात आहे. कधी शब्द रुसायचे, कधी बिंब हसायचे. कधी शब्द रुसायचे तर कधी बिंब हसायचे. तिच्या गुलाबी ओठांवर फुलपाखरूही बसायचे. वा. कितीदा त्याने श्वास रोखले, कितीदा त्याने श्वास रोखले, तिचे डोळे पाहता पाहता. वा वा. कितीदा त्याने श्वास रोखले, तिचे डोळे पाहता पाहता. एक कहाणी रुसलेली बोलून गेली जाता जाता. या प्रेमाची कीर्ती झाली, या प्रेमाची कीर्ती झाली, तिच्या दारी गर्दी आली. हम्म. कोण तू अन कोण ती, भल्या भल्यांना सर्दी झाली. वा वा. या प्रेमाची कीर्ती झाली, तिच्या दारी गर्दी आली. कोण तू अन कोण ती, भल्या भल्यांना सर्दी झाली. या मृगाची कस्तुरी तू, थांग पत्ता कुणाला होता. या मृगाची कस्तुरी तू, थांग पत्ता कुणाला होता. एक कहाणी रुसलेली बोलून गेली जाता जाता. वा वा वा. त्याचे तिचे अक्षर जुळते, सल कुणाच्या मनास छळते. त्याचे आणि तिचे अक्षर जुळते, सल कुणाच्या मनास छळते. ज्याच्या पायी काटा रुततो, काळीच त्याचेच भळभळते. या हंसांनी खेळ मोडला, गाव जागा होता होता. या हंसांनी खेळ मोडला, गाव जागा होता होता. एक कहाणी रुसलेली बोलून गेली जाता जाता. धन्यवाद सर. क्या बात आहे. अतिशय चांगल्या प्रकारे कविता सादर केली आणि खूप नामवंत श्रोते मला पाहायला मिळतात, त्यांचे मेसेज येत आहेत. पुन्हा मी जास्त काही बोलत नाही. शेवटी मी बाकी आहे. माझी एक 6 ते 7 ओळींची कविता, मी हिंदी कविता तुमच्या समोर सादर करतो आणि आपण नंतर हे कवी संमेलन संपवणार आहोत. हवाओं में बिखरी बातें अब नमी सी लगती है. हवाओं में बिखरी बातें अब नमी सी लगती है. आजादी के बाद भी देश में गुलामी सी लगती है. हवाओं में बिखरी बातें अब नमी सी लगती है. आजादी के बाद भी देश में गुलामी सी लगती है. हर रोज जलता शहर इंसा रोज मरता है. हर रोज जलता शहर इंसा रोज मरता है. सियासत के हाथों में देश नीलामी सी लगती है. आजादी के बाद भी देश में गुलामी सी लगती है. ये मुल्क हमारा था, कहना पड़ेगा कभी. ये मुल्क हमारा था, कहना पड़ेगा कभी. हो रही बर्बादी बदनामी सी लगती है. हवाओं में बिखरी बातें अब नमी सी लगती है. आजादी के बाद भी देश में गुलामी सी लगती है. और हर रोज पूछता रहा भाई क्या हाल है. हर रोज पूछता रहा भाई क्या हाल है. नहीं मुस्कुराता पाता हो, नहीं मुस्कुरा पाता हो. उस हंसी की कमी सी लगती है. आजादी के बाद भी देश में गुलामी सी लगती है. समझौता कहाँ है भाई, ये तो तानाशाही है. समझौता कहाँ है भाई, ये तो तानाशाही है. अकेले देश को चला रहे हो, मेहरबानी सी लगती है. हवाओं में बिखरी बातें अब नमी सी लगती है. और कौम का खतरा बढ़ रहा है, हर तरफ अंधेरा है. कौम का खतरा बढ़ रहा है, हर तरफ अंधेरा है. मन की ये आपकी बात मनमानी सी लगती है. हवाओं में बिखरी बातें. और आखिर में कहना चाहूंगा कि ये मुल्क है हमारा, कोई बंजर जमी का टुकड़ा नहीं. ये मुल्क है हमारा, कोई बंजर जमी का टुकड़ा नहीं. देश को बांटने की ये बीमारी खानदानी सी लगती है. हवाओं में बिखरी बातें अब नमी सी लगती है. आजादी के बाद भी देश में गुलामी सी लगती है. धन्यवाद. क्या बात आहे. वाह, वाह, वाह. क्या बात आहे. बहुत धन्यवाद बढ़िया. सगळ्यांचं. यानंतर मी पुनश्च एकदा सगळ्या कवी मित्रांच्या वतीनं आणि सगळ्या कवी मित्रांचं मी लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीनं मी तर आभार व्यक्त करतोच, पण सगळ्या कवी मित्रांच्या वतीनं, आमच्या टीमच्या वतीनं लोकसंवाद फाउंडेशनचं खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी हा संवाद घडवून आणला. अनेकांचे अनुभवही शेअर झाले.
आणि मग खरं पाहिलं तर कवितेतून खूप काही बोलता आलं. सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो लोकसंवाद फाउंडेशन आणि वेळोवेळी काळजी घेऊन डॉक्टर मोहिते सर, डॉक्टर करपे सर, रामचव्हाण सर, सगळीच टीम, सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, तर आम्हाला मान सन्मान दिला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि माझ्याकडून आबेद शेख यांच्या 4 ओळी लोकसंवाद फाउंडेशन साठी आणि आमच्याकडून आभार व्यक्त करण्यासाठी की यार हो क्षमा करत चला, यार हो क्षमा करत चला, माणसे जमा करत चला, यार हो क्षमा करत चला, माणसे जमा करत चला, लोक का इथे तिथे शोधतात माणसे माणसा, यार हो क्षमा करत चला, माणसे जमा करत चला, आणि तुटके हृदय मला हेच नेहमी सांगते, धन्य लोक तेच जे सोडतात माणसे, धन्य लोक तेच जे सोडतात माणसे. शेवटी पुनश्च एकदा कवितेनंच आमचं जीवन केलं व्याप्त, कवितेनं सुरू आणि कवितेनं समाप्त. आदरणीय डॉक्टर मोहिते सर. संकेतराव अकुलवार सर आभार घेतील आता. संकेतराव जॉईन नाहीत का? अकुलवार सर तुम्ही अनम्यूट करा आणि आभार माना. येस सर्वांचे मनपूर्वक आभार. अकुलवार सर. येस सर, आवाज येतोय सर? हो येतोय. ओके. कविता तरुणाईंची लोकसंवाद फाउंडेशन औरंगाबादच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलन कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध कवींनी एकापेक्षा एक दर्जेदार कविता सादर करत रसिकांची भरभरून दाद कॉमेंट्सच्या माध्यमातून मिळवली आहे. शब्दालंकारांनी भरलेली ही मैफिल कवितेच्या सर्वच प्रकारांना स्पर्श करत उत्तरोत्तर रंगत गेलेली आपल्याला दिसून येते. या आजच्या कार्यक्रमामध्ये मी निमंत्रित कवी ज्यांनी आपल्या रचनाने कवितेच्या रचनाने आज आपल्याला मेजवानी दिलेली आहे, त्याबद्दल मी लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने यांचे आभार मानू इच्छितो. त्यामध्ये कवी रामप्रसाद वावळ परभणी, बंडू अंधेरे रायगड, डॉक्टर स्वप्नील चौधरी सोयगाव, सुहासिनी देशमुख नांदेड, शशिकांत कोळी सातारा, दसू जाधव औरंगाबाद, प्राजक्ता नागपुरे नाशिक, गुंजन पाटील जळगाव, या सर्वांचे मी या ठिकाणी लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो. भविष्यातही अशी आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो. धन्यवाद. याशिवाय या कवी संमेलनामध्ये ज्यांनी निवेदन दिले अशी निवेदिका यामिनी दळवी मुंबई यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. नेटवर्क गेलंय त्यांचं. हो सर.